समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। ॐ श्री गणेशाय नमः। ॐ श्री सरस्वत्यै नमः। ॐ श्री गुरुभ्यो नमः। ॐ सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय नमः। हरि ओम। फोन जरा बंद करा, फोन आपले पर्समधले पण काढून जरा सायलेंट करा आणि शक्यतो नाही आणले तर इकडे जास्त चांगलं. आणले असेल तर सायलेंट करा, म्यूट करा, फ्लाईट मोडवर ठेवा किंवा ऑफ करून ठेवा. आणि आपल्याला येत नसेल तर शेजारच्यांना सांगून करून घ्या. सायलेंट केलं आहे ना? एक मिनिट भगवंताचं नाव घेऊया. श्री कृष्ण गोविंद हरे हरे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे हरे हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. बोलिए श्री कृष्ण भगवान की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आपण काल श्रीमद भागवत महात्म्य म्हणजे ह्याचं काय मोठेपणा आहे, ह्याचा काय महिमा आहे त्याच्या श्रवणाचा, तर ते पाहिलं. कोणाकोणाला रात्री काही धुंदुकारीचं वगैरे स्वप्न पडलं का? कोणी काही चिंतन वगैरे केलं का त्याच्याबद्दल? आणि गोकर्णाने विशेष करून जो उपदेश केला होता की ह्या अस्थि मांस रक्तमय देहाची आसक्ती सोड आणि ह्या देहाशी निगडीत असे जे सगळे आहेत आपले नातेवाईक आणि वस्तू सगळ्या वापरणाऱ्या त्यांची आसक्ती सोड आणि तेच मन, तेच प्रेम, तीच आसक्ती भगवंताकडे वळव, तर मग तुझं कल्याण होईल. हा उपदेश जो केला होता तो मुख्य महात्म्यातला जो सार आहे तो हाच आहे. तर त्याप्रमाणे आपण आता आज पुढच्या म्हणजे पहिल्या स्कंधामध्ये जाऊया. काल मी सांगितलं होतं पद्मपुराणांतर्गत ते महात्म्य होतं 6 अध्यायांचं. आता आज आपण पहिला जो स्कंद बघणार तर त्याचं नाव आहे अधिकारी स्कंद. या अंशामध्ये अधिकारी वक्ता आणि अधिकारी श्रोता. आदर्श श्रोता कोण आहे? परीक्षित हा सगळ्यात आदर्श श्रोता आहे. काल मी जोड्या सांगितल्या तुम्हाला श्रोता वक्त्यांच्या, तर त्यामध्ये त्या सगळ्यांमध्ये. त्याचप्रमाणे वक्ता जो आहे ते पण अनेक आहेत. वक्ता सूतजीने सांगितले, सनदजी, पण सगळ्यात अधिकारी वक्ता जो आहे तो शुकदेवजी आहे. कारण हे दोघेही जण जे आहेत ते कुठल्याही बाकीचा उद्देश न ठेवता केवळ भगवत प्रेम, केवळ देव आवडतं म्हणून त्याच्यासाठीच म्हणूनच करत आहेत. इतर काही त्यांचा हेतू नाही आहे. ज्याप्रमाणे काल आपण बघितलं की नारदांनी जी भागवत कथा केली तिचा हेतू काय होता? भक्तीचे पुत्र ज्ञान आणि वैराग्य हे चांगले व्हावेत हा हेतू होता. पण इथे मात्र जे आहे परीक्षित आणि शुकदेव हे दोघेही जण केवळ भगवंताच्या प्रेमाखाली, दुसरं काही नको. सहसा आपण जातो देवाची भक्ती करतो, पूजा करतो, ते का करतो? तेव्हा मला धडधडपट ठेव, शेवटपर्यंत मला चांगलं राहू दे आणि मला
खिळून वेळेला खिळून माझं दुःख कोणाला करावं लागलं असं नको. शिवाय माझ्या मुलांचं नातवंडांचं सगळं छान होऊ दे नाही. म्हणजे देवाला सोडून आपण इतरच गोष्टी मागतो. तर हे जे श्रोतावक्ता आहेत ते दोघे बघा कसे. परीक्षित आता 7 दिवसांनी जाणार आहे. त्याला काय पाहिजे, त्याला कुठलाही अधिकार, सत्ता, पद, पैसा काही नको. त्यामुळे तो पण पूर्णपणे भगवंतासाठी म्हणून करतोय. इतर सगळे आशापाश तरी सोडलेले आहेत. आणि शुकदेव स्वतः आता ब्रह्मज्ञानीच आहेत. ते सतत ते म्हणतात की निमेषार्धम न तिष्ठन्ति वृत्तिं ज्ञानमयीं विना. एक क्षणसुद्धा त्यांची त्या ब्रह्माची स्मृती त्यांच्यातून जात नाही आहे. एक क्षणसुद्धा त्यांना हे द्वैतातलं जगत जे आहे, अनेकता ज्याच्यामध्ये आहेत, विविधता ज्याच्यामध्ये आहे, ते काही खरं आहे असं वाटत नाही. असे ते शुकदेवजी परमज्ञानी आहेत. त्यांना पण काय नाही. म्हणजे हे दोघेही जण निखळ भक्तीपोटी हे करत आहेत. म्हणून त्यांना आदर्श श्रोता आणि वक्ता असं म्हणतात, जे की ह्या अध्यायात सांगितलं. आता श्रीमद भागवतातला जो पहिला श्लोक आहे तो आपण म्हणूया. मी सांगते, तुम्ही म्हणा लक्ष देऊन ऐकून. जन्माद्यस्य यतोऽन्वयादि तरतश्चार्थेष्व विज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धावना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. आता काळजीपूर्वक ऐका. भागवताची जी प्रतिमा बाहेर आहे, कोणालाही वाटतं त्याच्यामध्ये, आणि हा जो पहिला श्लोक आहे त्याच्यामध्ये जे लिहिलं आहे की भागवतात आम्ही काय करणार आहोत त्याचा अर्थ पहा. शेवटचे 3 शब्द मी सांगितले, सत्यम परम धीमहि. तुम्हाला गायत्री मंत्र आठवला असेल. त्याच्यामध्ये काय आहे, ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. तर त्या आराधनीय, पूजनीय, वरणीय अशा सूर्यनारायणाचं तेज, भर्ग म्हणजे तेज, त्याचे आम्ही ध्यान करतो. धीमहि म्हणजे बुद्धीने जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, बुद्धीने ध्यान करतो. तसं इथे काय म्हटलं, सत्यम परम धीमहि. तर ते जे एक सत्य आहे, द वन अल्टिमेट रियालिटी, द ॲब्सोल्यूट रियालिटी, एक ते जे अंतिम सत्य आहे, चरम सत्य आहे, निरपेक्ष सत्य आहे, त्याचं आम्ही ध्यान करतो. आता तुम्हाला जर खरं म्हणजे जाणून घ्यायचं असेल तर याच्यावर आपण कितीतरी चिंतन करू शकतो की तुम्ही म्हणता की निरपेक्ष सत्य, मग सापेक्ष सत्य पण असतं का? दोन्ही हो, सापेक्ष सत्य पण असतं. जे आपण बोलतो हे खरे बोलतात किंवा मी खरं बोलत आहे, तर ते सापेक्ष सत्य आहे. कसं काय? म्हणजे समजा सांगितलं की माझं नाव रेखा आहे. आता हे वाक्य आहे, तर ती व्यक्ती खरी बोलले का तिचं नाव रेखा आहे, पण हे सापेक्ष सत्य आहे. कसं की त्याच काळामध्ये, त्याच देशामध्ये आणि त्याच वस्तूच्या बाबतीत खरं म्हणजे हे सत्य ठरतं, अन्यथा इतर काळामध्ये नाही ठरत. आता समजा मागच्या जन्माचा वेळ घेतला किंवा त्याच व्यक्तीने समजा संन्यास घेतला, तर माझं नाव रेखा आहे हे वाक्य असत्य ठरेल, कारण त्याचं नाव आता दुसरं काहीतरी आहे तिचं. किंवा इतर ठिकाणी आपण गेलो तर ते तिला रेखाला तर बेबी म्हणतात घरी, कोणी ताई म्हणतात. तर त्याच्यामुळे त्याच काळामध्ये हे सापेक्ष सत्य, आपण जे सत्य म्हणतो व्यावहारिक, आणि हे जे सत्य आहे हे पारमार्थिक सत्य त्याला म्हणतात. सर्व काळात, सर्व ठिकाणी आणि सर्व वस्तूंच्या बाबतीत ते सत्य असतं. त्याचे आम्ही ध्यान करतो. म्हणजे भागवतामध्ये काय आहे, त्या सत्याचं एक ध्यान आहे, त्या सत्याची माहिती आहे. आता तिथं म्हटलं नाही की कृष्णम ध्यायामी, कृष्णम परम धीमहि नाही म्हटलेलं, कुठल्याही देवाचं नाव नाही टाकलेलं. तर तुम्हाला ते सत्य ज्या कुठल्या रूपामध्ये आवडत
ज्या कुठल्या नावाने आवडत असेल त्या नावाने तुम्ही घेऊ शकता, पण इथे फक्त एकच म्हटलं आहे की ते सत्य जे आहे ते आम्ही हे करतो. तर इतकं भागवत हे ज्ञानप्रधान शास्त्र आहे. भागवताची भाषा पण असं म्हणतात की संस्कृत म्हणतो पण खरी ती समाधीची भाषा आहे. ज्यावेळेला आपण पूर्णपणे आपलं हृदय आणि बुद्धी एकत्रित करून त्या त्या तत्वाबद्दल जाणतो, तर तेव्हा ते इंट्युशन जे आहे, अंतर्ज्ञान, त्याच्यामुळे ते भागवत समजतं. ती भाषा भागवताची आहे असं सांगतो. तर आता सुरुवातीला थोडक्यात अर्थ बघू याचा आपण. जन्माद यस्य यतः, भगवान वेदव्यास महर्षी वेदव्यास यांनी ब्रह्मसूत्र रचली. 555 ब्रह्मसूत्र आहेत. तर त्यातली पहिली 4 जी आहेत तर ती म्हणजे अथा तो ब्रह्मजिज्ञासा, ब्रह्माचा अभ्यास केला पाहिजे. दुसरं सूत्र हे आहे जन्माद यस्य यतः, कोण ब्रह्म, ज्याच्यापासून संपूर्ण विश्वाचा जन्म झाला. मग शास्त्र योनित्वात आणि तत्तु समन्वयात ही 4 सूत्र सहसा शिकवली जातात ब्रह्मसूत्रात. तर हे बघा ब्रह्मसूत्रातलं पहिलं सूत्र इथं आलेले भागवतामध्ये. म्हणजे भागवत जे आहे ते विचारप्रधान, चिंतन मनन प्रधान आहे. केवळ भावप्रधान, केवळ भावनाप्रधान, भक्तिप्रधान नाही. तर ते आपण त्याप्रमाणे पाहिलं पाहिजे. येतो हो अन्वय इतरत, अन्वय व्यतिरेक नावाची एक पद्धती आहे. ते तत्त्व जाणायचे तुम्ही कदाचित त्याच्याबद्दल ऐकलं असेल, अन्वय व्यतिरेक हे शब्द. तर अन्वय म्हणजे एकतर कारण किंवा उपस्थिती, उपलब्धी. व्यतिरेक म्हणजे अनुपस्थिती, अनुपलब्धी आणि कार्य. जसं की आता आपण म्हणतो तुम्ही सगळे जे आहात तुमचं सगळ्यांचा इथे अन्वय आहे, म्हणजे तुम्ही इथे उपस्थित आहात, पण घरी व्यतिरेक आहे, हे तुम्ही सगळे घरी नाही आहेत, आपापल्या घरी नाही आहेत. तर त्याप्रमाणे जे कारण असतं त्या कारणाचा कार्यामध्ये अन्वय असतो. आता ही वस्तू प्लॅस्टिकपासून बनली तर ह्यामध्ये प्लॅस्टिकचा अन्वय आहे, पण ते जे संपूर्ण प्लॅस्टिक जे आहे एकत्रित कुठेतरी असेल तर त्यामध्ये या मोबाईल फोनचा जो आकार आहे त्याचा व्यतिरेक आहे. सुवर्ण आहे, त्या सुवर्णामध्ये अलंकाराचा व्यतिरेक आहे, अलंकार त्याच्यात वेगळा नाही आहे, हात बांगड्या चेन वगैरे, पण त्या बांगड्या चेन अलंकारांमध्ये सुवर्णाचा अन्वय आहे. हे उदाहरण जर का समजलं, एक मडकं आहे, त्या मडक्यामध्ये मातीचा अन्वय आहे, पण संपूर्ण जो मातीचा ढिगारा आहे त्याच्यामध्ये मडक्याचा व्यतिरेक आहे. म्हणजे कार्यकारण ह्या दृष्टीने आपण बघितलं. तर तसं संपूर्ण जगाचं कार्य काय, जगाचं कारण काय, हे ब्रह्म. त्या ब्रह्मामध्ये त्याचा व्यतिरेक आहे, जगत नाही आहे ब्रह्मामध्ये, केवळ असल्यासारखं दिसतंय मात्र, पण त्या जगामध्ये ब्रह्माचा अन्वय आहे, कारण त्याच्याशिवाय जगत असूच शकणार नाही. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला आमच्याशी संबंधित काहीतरी उदाहरणं द्या तर आम्हाला समजेल. आता तुमच्याशी संबंधित उदाहरण बघा तुम्ही, नीट आहे का. आपण काय म्हणतो की मी झोपले होते, बरोबर आहे, मी स्वप्न पाहत होते आणि मी जागी आहे. आता ह्या 3 वाक्यांमध्ये कुठला एक शब्द साधारण आहे. मी झोपले होते, मी जागी आहे, मी स्वप्न बघते, कुठला एक शब्द साधारण आहे. मी म्हणजे मीचा तिन्हीमध्ये अन्वय आहे. मी तिन्हीमध्ये उपस्थित आहे, जागे असताना पण तुम्ही असता, स्वप्न बघत असताना पण तुम्ही असता, आणि गाढ झोपलेले असताना पण तुम्ही असता. तर तो झाला अन्वय. पण जर का निद्रा अवस्था घेतली तर त्या निद्रा अवस्थेमध्ये स्वप्न आहे का, नाही. निद्रा अवस्थेमध्ये जागृत आहे का, नाही. म्हणजे या दोन्हींचा त्याच्यामध्ये व्यतिरेक झाला आहे ना. म्हणजे त्या तिन्ही अवस्था एकमेकांना काटशह देतात. जागृत अवस्थेमध्ये स्वप्न नाही आहे, जागृत अवस्थेमध्ये गाढ झोप नाही आहे, आणि स्वप्नामध्ये या उरलेल्या 2 अवस्था नाही आहेत. त्यामुळे ह्या अवस्थांचा एकमेकांमध्ये व्यतिरेक होतो, पण जो एक त्याचा अनुभव करता आहे त्याचा सगळ्यामध्ये अन्वय आहे. तर ह्यावरून समजायचं की जे सगळीकडे आहे ते मी आहे. तर असं जे ब्रह्म आहे तर ते कसं आहे, स्वयंप्रकाश, स्वयंज्योती. ते दिसण्यासाठी आणखीन कुठलं ज्ञान नको आहे आपल्याला. जसं की म्हटलं की बाहेर सूर्य उगवला आहे का पहा, तो काडी उजळून अशी बघायची आवश्यकता आहे का, सूर्य आहे का, नाही. सूर्य स्वयंज्योती आहे, स्वयंप्रकाश आहे, त्यामुळे तो स्वतःच दिसतो आपल्याला. पण जर का म्हटलं की ते तिथे एक पुस्तक आहे का पहा त्या अंधाऱ्या खोलीमध्ये, तर आपल्याला लाईट लावावं लागेल, कारण ते पुस्तक स्वयंज्योती नाही आहे. तर म्हटलं तिथे स्वराट म्हणजे जे आत्मतत्व आहे त्याचं स्वतःचं ज्ञान स्वतःलाच होतं.
तुम्हाला स्वतःलाच कळतं की हां, मला आता ते पूर्ण समाधान, पूर्ण शांती, तो आनंद कुठल्याही वस्तूवर निर्भर नसलेला मला मिळाला आहे, हे आपल्या स्वतःलाच समजतं. तर त्याला हे इथे सत्य असं म्हटलेलं आहे. आणि त्या सत्यावर होतं काय की ह्या जगाचा भास दिसतो. जसं की आता संध्याकाळची वेळ आहे, एखादी मोठी रस्सी किंवा होस पाईप पडलेला आहे आणि आपण जात आहोत कुठल्या तरी विचारामध्ये, आणि आपण ते गोष्टी ऐकलेल्या असतात, ते कोणी जंगलात गेले त्यांना साप दिसला वगैरे वगैरे, कोणी साप चावले झाले, तर आपण पण जातो त्याच्यावर पाय पडतो, आपल्याला वाटतं सापच चावला आपल्याला, ते टोचतो तिथे ते दोरी रस्सीचे तुकडे वगैरे होस पाईपचे निघालेले कोण, आणि मग आपण समजतो की सापच चावला, आता मी मरणार. म्हणजे आपण गृहीतच धरतो. वास्तविक भारतामध्ये फक्त 95% बिनविषारी साप आहेत, फक्त 5% विषारी आहेत, पण तरी आपण धरतो की विषच चालवणार, आता कसं होईल माझ्या घरच्यांचं वगैरे वगैरे, असं सगळं काळजी. मग घाम येऊ लागतो, आपलं BP होऊन जातं, नाडीचे ठोके वाढतात, हृदयाचे ठोके वाढतात, आपल्याला गळून गेल्यासारखं वाटतं आणि जीभ कोरडी पडते. हे सगळे परिणाम होतात बघा. कशामुळे? त्या एका विचारामुळे की मला साप चावला. पण कोणीतरी जर का त्याच्यावर टॉर्चचा प्रकाश मारून सांगितलं की अरे हां, इथे साप नाहीच आहे, इथे सगळं सिमेंटचं हे आहे, कुठे साप विचार येणार, इथं काहीच जंगल नाही, काहीच नाही, तर तो निळसावर हे रस्सीच आहे, काय दोरखंडच आहे हा. तर तेव्हा मग आपल्याला हळूहळू ते सगळे जे विशेषणं लक्षणं जी आली होती ती सगळी निघून जातात हळूहळू. तर ह्याप्रमाणे ज्या आता बघा, हे आपल्याला साप दिसला का? कारण तिथे दोरी आहे म्हणून. जर का दोरीच नसती तर साप दिसला असता का? दोरी आहे म्हणून दोरी नाही दिसली पण साप दिसला, म्हणजे चुकीचं जे त्याला निरधिष्ठान भ्रांतीर न भवेत असं म्हणतात. सत्याचा काहीतरी आधार असल्याशिवाय त्याच्यावर खोटं काही दिसणार नाही. तुम्ही असा एक माणूस बघितला का अख्ख्या जन्मामध्ये की जो म्हणतो की मी खोटं बोलत आहे हां, आणि खोटं बोलतो. नेहमी खोटं बोलणारा माणूस काय म्हणतो? मी खरं सांगत आहे हां. म्हणजे सत्याच्या आधारावरच असत्य टिकतं. कधीच असत्य जे आहे ते स्वतःच्या आश्रयावर राहू शकत नाही. तर त्याला म्हणतात इथे की एक ब्रह्मतत्व खरं आहे, चैतन्य अस्तित्व खरं आहे, आणि त्याच्यावर आपल्याला हे भासमान सतत परिवर्तनशील असं जगत जे आहे ते केवळ दिसत आहे जणू काही. तर त्याला आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यावर आम्ही ध्यान करतो. किती सुंदर बघा, पहिला श्लोक असा तात्विक आणखीन आपल्याला विचारप्रवण करणारा असा आहे. अच्छा, आता दुसरा जो श्लोक आहे तो तरी काय सांगितलं, असे एक श्लोक घ्यायला आपल्याला वेळ नाही आहे, पण तरी पहिल्या स्कंदातला, केवळ पहिल्या अध्यायातला, प्रत्येक स्कंदामध्ये अनेक अध्याय आहेत, तर त्यातला पहिल्यातले 1-2 श्लोक आपण बघतो. आता माझ्यानंतर म्हणा. धर्म प्रोज्झित कैतवोत्र परमो निर्मत्सराणां सदा वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम्. श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्यो हृद्यवरुध्यतेऽत्र कृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात्. तर ते जे तत्त्व आहे एक सत्य म्हटलं ते भगवंताच्या रूपाने, देवाच्या रूपाने, अवतारांच्या रूपाने येतं, आणि मग तिथे भक्तीचा व्यवहार सुरू होतो, भक्तीचा उपचार सुरू होतो. आणि आपण जेवढा भाव ठेवून प्रामाणिकपणे त्याला साथ घालू, त्याला आकारू, बोलावू, तर तेव्हा तो त्या भक्तीच्या दोरांनी आपल्यामध्ये येऊन राहतो आणि हृदयामध्ये बंदिस्त होऊन जातो. ते कोणाचं पद आहे ना आपल्याकडे संतांचं, धरिला पंढरीचा चोर, कसा गळा बांधून या दोर. म्हणजे नाम जे आहे ते नाम सतत घेऊन
त्या नावाचीच दोरी, त्या नावाच्याच दोरीने त्याच्यामध्ये जे प्रेम आहे त्याने तो धरीला पंढरीचा चोर आणि त्याला मी माझ्या हृदयामध्ये ठेवले बंदिस्त करून. आहे तो सर्वव्यापी, आम्हाला माहिती त्याचं सामर्थ्य, पण तरी माझ्यासाठी तो माझ्या हृदयात आहे. तर असं देवाशी भक्तीसाठी एक काहीतरी संबंध आणि त्याच्यामध्ये भाव असंही असावं, तर त्यांनी त्या भक्तीचे प्रभावी होते. कळलं की इथे धर्म प्रोज्झित कैतव हा शब्द आहे. प्रोज्झित कैतव म्हणजे काय? खोटेपणा सोडून, कपट सोडून, कुटिलता कापट्य जे आहे ते सोडून, म्हणजे आत एक बाहेर एक असं अजिबात न करता सरळ साधं राहून असे जे कोण निर्मत्सरी, कोणाचं मत्सर नाही त्यांना, दुसऱ्यांना मिळालं, दुसऱ्यांचं चांगलं झालं, खूप आनंद, तर दुसऱ्यांच्या आनंदात आनंद ज्यांना आहे असे जे आहेत ते, आणि ते हे असं तत्त्व जाणतात की जे शिवदम, दम म्हणजे देणारे, शिवदम म्हणजे सुख देणारे, शांती देणारे, असे जे आहेत पवित्रता पावनता देणारे असे जे तत्त्व आहे. आणि तापत्रयन मूलनम. काल मी कुठले 3 ताप सांगितले होते बरं? कोण उत्तर देईल का? काल आपण बघितलं होतं तापत्रय, पहिल्या श्लोकामध्ये आपण बघतो, आजही म्हटला तो श्लोक, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय. हां, तर कुठले ते काल मी सांगितले होते, तिन्ही मी एक्सप्लेन पण केले होते. ताप आठवतात का? हां, आध्यात्मिक म्हणजे शरीरापासून मनापासून येणारे, आधी भौतिक म्हणजे आपल्या आजूबाजूचे लोक प्राणी पक्षी, आणि अधिदैविक म्हणजे अस्मानी संकट ज्याला म्हणतात ते, आणि पूर्वकर्म. तर त्याप्रमाणे इथं म्हटलं की हे तापत्रय जे आहेत ते नष्ट करणारे. आता पहा आपल्या ऋषीमुनी जे आहेत तर हजारो प्रकारची संकटं समस्या असतात, पण ते सगळे त्यांनी बरोबर 3च प्रकारामध्ये वर्गीकरण करून टाकलं आहे. आणि कुठलेही तुम्ही सांगा अडचण किंवा कष्ट, ते ह्या 3पैकी कुठे ना कुठेतरी पडेलच. म्हणजे इतकी विश्लेषण शक्ती त्यांची प्रचंड होती त्या विचारवंतांची, आपल्या पूर्वीच्या संत थोर महात्मे जे आहेत त्यांचे. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की असं त्यांनी एवढं कार्य करून ठेवले, आपल्यासाठी फार सुगम विचार करून ठेवले. अन्यथा आपण किती 100 आपल्या हे असतात दुःख असतात त्यांचा विचार करत बसू. तर सद्य हृदय आपल्या हृदयामध्ये तो येतो भगवान, आणि तत्क्षणात. पण कोणाला? शुश्रूषू. आता शुश्रूषू हा शब्द तुम्ही वाचला असेल बऱ्याच वेळा, तर ह्याचे 2 अर्थ होतात. शुश्रूषूचा पहिला अर्थ म्हणजे ज्याला ऐकण्याची इच्छा आहे, जसं मुमुर्षू जिज्ञासू आहे ना, तसं मुमुक्षू, तसं शुश्रूषू म्हणजे ज्याला हे श्रवण करण्याची इच्छा आहे, ज्याला श्रवण करण्याची आवड आहे, अधीरता आहे, उत्साह आहे, आणि अर्थातच श्रवण करून विचार करून समजून घेण्याची, लक्षात ठेवण्याचे कष्ट. आपली सगळी मेमरी जी आहे, आपले सगळे जे सिम कार्ड, आणखीन सगळे स्टोरेज कॅपॅसिटी सगळ्या बाकीच्या गोष्टींनी भरलेली आहे, तर त्यातले सगळे थोडे डिलीट करू शकतो आपण, आणि ह्या गोष्टींना स्पेस निर्माण करू शकतो. तर हे करण्याची ज्याची तयारी आहे तो शुश्रूषू हा एक अर्थ झाला. दुसरा जो अर्थ आहे शुश्रूषूचा म्हणजे सेवा करायला तयार आहे, काही परिश्रम करायला तयार आहे, काही निस्वार्थ देवासाठी, लोकांसाठी, समाजासाठी, राष्ट्रासाठी, संस्थेसाठी काम करायला तयार आहे, इतरांसाठी थोडंसं शरीर झिजवायला तयार आहे. सगळं फक्त मी आणि माझा परिवार एवढंच नाही बघत. भागवतामध्ये जो कोणी असं करतो ना, फक्त स्वतःसाठीच कमवतात आणि स्वतःच्याच परिवारासाठी करतात, त्यांना फार वाईट शब्दांमध्ये बोललेलं आहे, सगळ्या प्राण्यांच्या उपमा देऊन बोललेलं आहे. तर आपल्या सगळ्या ग्रंथांमध्ये असं अपेक्षित आहे की आवश्यक तेवढंच आपण ठेवून बाकीचं जे आपल्याकडे काही जास्त असेल, पैसा, द्रव्य, काही दुसऱ्याही वस्तू, आपले श्रम, कल्पना, बुद्धी, तर ते सगळं आपण दिलं पाहिजे, शेअर केलं पाहिजे. तर हे अपेक्षित आहे आपल्याकडे. तर अशा प्रकारे हा दुसरा 2 श्लोक बघितले आपण. आता खूप जास्त आपल्याला त्याच्यामध्ये डिटेलमध्ये तर नाही पाहता येणार. तर यामध्ये नंतर त्यांनी सांगितलं पुढे, त्याच्यानंतर म्हणा खूपच गोड श्लोक आहे. कृष्णं नारायणं वंदे, कृष्णं वंदे व्रजप्रियं, कृष्णं द्वैपायनं वंदे,
कृष्णं वंदे पृथा सुतं. आता कृष्ण या शब्दावर श्लेष आहे पहा. कृष्णाचा अर्थ सावळा काळा असा पण होतो आणि कृष्ण म्हणजे एक भगवान श्रीकृष्ण पण आहे. तर ते पहिल्यांदा त्यांना कृष्णं नारायणं वंदे, त्या श्रीकृष्णांना नमस्कार. दुसरं म्हटलं कृष्णं वंदे व्रजप्रिय, तर नारायण भगवानांना कृष्ण म्हटलं कारण ते सावळे. नंतर अवतार घेतलेल्या कृष्णाला जे की वृंदावनामध्ये त्यांनी लीला केली त्यांना नमस्कार. हां, म्हणजे पहिले ते मुख्य भगवान नंतर आहे. तिसरं म्हटलं कृष्णं द्वैपायनं वंदे. द्वैपायन म्हणजे वेदव्यास, द्वीपावर जे वाढले. द्वीप म्हणजे बेट, सगळी बाजूनी पाणी मध्ये जमीन. तर सत्यवती आणि पराशर यांना जेव्हा वेदव्यासांची प्राप्ती झाली तर त्यावेळेला त्यांनी, सत्यवती पण कुमारी होती आणि भगवंताच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या प्रेरणेने पराशर मुनींना इच्छा झाली आणि मग त्यांनी तिला सत्यवतीला त्या पुत्राची प्राप्ती करवली. तर तो सावळा होता आणि तिने त्याला लगेचच त्या बेटावर टाकलं. सरस्वती नदीमधून ते येत होते, ती वल्लवत होती, फेरी बोट होती तिची. तर पराशर ऋषींना पलीकडे जायचं होतं म्हणून ती बसली होती. ती हा सगळा भाग महाभारतात येतो सुरुवातीला. तर तिथे मग त्या सत्यवतीने नुकत्याच जन्मलेल्या वेदव्यास बाळाला त्या तिथल्या बेटावर सोडलं. तर त्या बेटावर वाढले. बेटाला द्वीप म्हणतात संस्कृतीमध्ये, म्हणून त्यांना द्वैपायन असं नाव पडलं. द्वैपायन म्हणजे बेटावर वाढलेले व्यास भगवान. तर त्यांना असेच आणखीन खूप नाव आहेत. बद्रीवनात त्यांनी लेखन केलं म्हणून बादरायण असं म्हणतात. कृष्ण होते म्हणून कृष्ण द्वैपायन व्यास, आणि त्यांनी वेदांचा संकलन, संपादन, प्रचार, प्रसार हे सगळं केलं म्हणून त्यांना वेदव्यास. आणि ते महान असे ऋषी होते म्हणून महर्षी. सत्यवतीचे पुत्र होते म्हणून सत्यवती नंदन. पराशरांचे पुत्र होते म्हणून पराशर सुत. अशी कितीतरी नावं आहेत त्यांना. संस्कृत भाषा अशीच मधुर आहे की बहुप्रसवा तिला म्हटलं की अनेक शब्द त्याच्यामध्ये तयार होतात, एकांचेच अनेक नावं तयार होतात. तर इथे म्हटलं की तिसऱ्यांदा ते वेदव्यासांना नमस्कार, आणि चौथ्यांदा म्हटलं कृष्णं वंदे पृथा सुतं. पृथा सुतं म्हणजे कोण? अर्जुन. पृथासुत, पृथा हे कुंतीचं नाव होतं. हां, पृथासुत म्हणजे अर्जुन. वास्तविक पृथासुत म्हणजे हे पण चारी होऊ शकतात, 5 पांडव होऊ शकतात. पण आता कृष्णाचा संबंध आहे जास्त, तर कृष्ण आणि अर्जुनाचं जे ट्युनिंग होतं, जे एकमेकांच्याबद्दल परस्पर प्रेम, वात्सल्य, पूज्यभाव हा जो होता तो विलक्षणच होता. तर ते दोघंही एकच होते जणू काही. आणि भगवान स्वतः 10व्या अध्यायात भगवद्गीतेच्या विभूती योगामध्ये सांगतात पण की पांडवानां अहम धनंजय. तर त्यामुळे इथे इथे एकाच श्लोकामध्ये कृष्ण ह्याच नावाने हे नारायण भगवान, हे अवतारी श्रीकृष्ण जे व्रजात लीला करतात, भगवान वेदव्यास आणि अर्जुन या सगळ्यांना नमस्कार केलेले आहेत. तर आता इथे सांगितलं नैमिषे अनिमिषं क्षेत्रे ऋषयः शौनकादयः सत्रं स्वर्गाय लोकाय सहस्रसममासत. तर खूप मोठ्या प्रमाणावरचा यज्ञ त्या नैमिषारण्यामध्ये, जिथे अनिमिष म्हणजे डोळ्यांची पापणी पण लवत नाही इतके आपण स्तब्ध, तटस्थ, सावधान होऊन विचार करतो. यज्ञ वगैरे पण करायचा म्हणजे सावधानता लागते भरपूर. तर कोणता मंत्र, कोणतं साहित्य त्या वेदीमध्ये कुठल्या भागात टाकायचं आहे, केव्हा टाकायचं आहे, खूप सावधानता आणि सगळं साहित्य गोळा करायला लागतं. तर त्यांनी एक सर्व सुख मिळण्यासाठी ते यज्ञ केला होता. आणि त्यावेळेला त्यांनी सूतजीनं विचारलं की पुंसाम एकांततः श्रेयः किम अस्ति. कोणत्याही मनुष्याचं सगळ्यात श्रेयस्कर असं कुठलं काम आहे, एक प्रश्न. दुसरा प्रश्न काय विचारला की भगवंतांचे अवतार कुठले कुठले आहेत आणि त्या अवतारांचं प्रयोजन काय आहे आणि त्या अवतार का घेतले, त्याचं निमित्त काय आहे. याला लॉक आहे का? हे असं केल्यानंतर आपल्याला ते लॉक आहे का ह्याला, की असंच राहील म्हणून? हां, तिसरा प्रश्न काय? पहिला कुठला झाला की एकांतता श्रेय कुठला, दुसरा अवतारांसंबंधी, तिसरा कारण की ज्यावेळेला अवतार घेतात
त्यावेळेला त्यांनी कुठल्या कुठल्या प्रकारची कर्मे केलेली आहेत म्हणजे लिहिला. नंतर अवतारांच्या कथा कोणत्या कोणत्या आहेत. तर 6वा प्रश्न जो आहे तो आहे की श्रीकृष्ण 5वा प्रश्न, श्रीकृष्णांचं चरित्र विशेष रूपाने आम्हाला विस्तारपूर्वक सांगा. आणि 6वा प्रश्न जो आहे तर हे सांगा की श्रीकृष्ण ज्यावेळेला अवतार संवरण केला, तिरोधन पावले, तर त्यावेळेला धर्म कोणाच्या आश्रयाला गेला, कुठल्या रूपाने राहिला. कारण भगवान आले होते धर्मस्थापनेसाठी, ते गेल्यानंतर पुन्हा अधर्म बोकाळेल, मग धर्म तेव्हा कुठे राहिला असं. ब्रूहि योगेश्वरे कृष्णे ब्रह्मण्ये धर्मवर्मणि स्वां काष्ठामधुनोपेते धर्मत्वं शरणं गतः. तर धर्म कोणाच्या शरणाला गेला श्रीकृष्ण गेल्यानंतर, असे प्रश्न विचारले. नंतर मग काय म्हणाले की काही काही गोष्टी आम्ही पूर्वी ऐकलेल्या आहेत त्यातल्या, पण तरी तुम्ही पुन्हा सांगा. कारण का ते इतक्या मधुर आहेत की आम्हाला पुन्हा पुन्हा ऐकूनसुद्धा समाधान होत नाही, अजून वेळा ऐकावं असं वाटतं. आता बघा ही भागवत कथा जगामध्ये किती ठिकाणी किती वेळा होते. किती ठिकाणी तुम्ही ऑनलाईन पण बघाल तर किती ठिकाणी होते. रामायण पण तसंच, गीता पण तसंच. तर हे सगळे जे आहे ते पुन्हा पुन्हा ऐकायचे. वेदो नित्यमधीयता असं सांगितलं आहे. म्हणजे रोज रोज या शास्त्रांचा अभ्यास केलाच पाहिजे. तेव्हा आपल्याला हे जे व्यवहारातलं जग आहे द्वैतातलं ते मिथ्या आहे आणि खरं एक अद्वैत तत्त्व चांगलं आहे, जे की आपल्याला निश्चिंतता देतं, निर्भयता देतं, सुख देतं आणि समाजामध्ये पण सामंजस्य देतं, कुटुंबामध्ये पण सलोखा देतं. तर ह्यासाठी रोज वेदांचा अभ्यास, शास्त्रांचा अभ्यास केला पाहिजे. वयं तु न वितृप्याम उत्तम श्लोक विक्रमे यत् शृण्वतां रसज्ञानं स्वादु स्वादु पदे पदे. आमचं काही समाधान होत नाही, जे की एक एक अक्षर शब्द त्यातला गोड आहे, म्हणून तुम्ही पुन्हा सांगा. आता असा प्रश्न विचारल्यावर काय झालं, इथे प्रश्न संहृष्टो विप्राणां रौमहर्षणीः प्रतिपूज्य वचस्तेषां प्रवक्तुमुपचक्रमे. तर त्या रोमहर्षांना आनंद झाला. रोमहर्षण हे ते सांगणारे, प्रवचन करणारे आहेत, तर त्यांना आनंद झाला आणि मग ते सांगू लागले. त्यांनी अगोदर नमस्कार केला, शुकदेवांना नमस्कार केला. तर तो श्लोक आहे पहा. यस्वानुभावमखिल श्रुतिसारमेकम् अध्यात्मदीपमतितीर्षतां तमोन्नम् संसारिणां करुणयाम पुराणगुह्यं तं व्याससूनुमुपयामि गुरुं मुनीनां. ते गुरुस्वरूप शुकदेव महाराजजी जे आहेत त्यांना मी नमस्कार करत आहे, की जे अध्यात्मदीप आहेत, म्हणजे आपल्या स्वतःच्या आत्म्याबद्दल सांगण्यासाठी प्रकाशस्वरूप असे आहेत. खूप खूप दयाळू आहेत आणि आम्ही जे विशेष करून संसारामध्ये फसलेलो जीव आहोत. किती आपण कष्ट करतो पहा, किती आपण प्रयास करतो पहा, आणि त्याचं परिणती काय होते आहे ना. तर त्याच्यामुळे हे असे आम्ही जो आहेत खूप खूप कष्ट करून दमलेलो, तर त्यांच्याबद्दल त्यांना खूप दया आहे. अच्छा, मग नंतर नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत. नारायण भगवानांना नमस्कार, कृष्ण आणि अर्जुन या दोघांना नमस्कार, सरस्वती मातेला नमस्कार, व्यास ऋषींना नमस्कार. आणि आता एकदा आपण जय जयकार करूया. बोलिये श्री कृष्णचंद्र भगवान की, श्री सद्गुरुनाथ महाराज की. बरोबर. आता जो पहिला प्रश्न होता की आत्यंतिक श्रेय कशाने होईल, तो प्रश्नाचं उत्तर देतात की सवय पुंसां परो धर्मो यतो भक्ती अधोक्षजे अहैतुक्य प्रतिहता ययात्मा संप्रसीदती. आपल्या सगळ्यांचं परमश्रेय तेच आहे की ज्यामुळे आपल्याला भक्ती निर्माण होईल. देवाची भक्ती हे आपल्या सगळ्यांचं कल्याण आणि हित असणारी गोष्ट आहे. वासुदेवे भगवती भक्तियोग प्रयोजितः जनयत्याशु वैराग्यम ज्ञानं च यद अहैतुकम. भक्तीमुळे आपल्याला ज्ञान आणि वैराग्य दोन्ही. वैराग्य ह्या शब्दाबद्दल तुम्हाला काय वाटतं? भीती वाटते का वैराग्य शब्दाची? कारण बघा, वैराग्य म्हणजे जे जे
खालच्या प्रतीच्या कमी दर्जाच्या गोष्टी आहेत त्या सोडून आणखीन उत्तम पुढच्या गोष्टी प्राप्त होणे. जसं की एक श्वास आपण जेव्हा घेतो तेव्हा अगोदरचा श्वास सोडतो तेव्हा आपल्याला ती ऑक्सिजन पुन्हा ती हवा चांगली घेता येते फ्रेश. बालपण जे आहे जेव्हा आपण सगळे निर्भर असतो मोठ्या लोकांवर, प्रत्येक गोष्ट त्यांना विचारावी लागते है ना. लहानपणी वाटतं कधी एकदा मी मोठा होतो, तर ते बालपण सोडतो तेव्हा आपण मोठे होऊ शकतो. कळीचा त्याग होतो तेव्हा फूल बनतं आणि फूलसुद्धा पाकळ्या जळून जातात तेव्हा बी जे आहे ते येतं बाहेर. तर त्याप्रमाणे वैराग्य आहे स्वातंत्र्य देतं आपल्याला. कसं, जर का वैराग्य नसेल तर आपण एखाद्या गोष्टीत अवलंबून होतो. रोज सकाळी पेपर पाहिजे, रोज सकाळी चहा पाहिजे. जर का वैराग्य असेल की चहा नसला तरी चालेल, पेपर नसला तरी चालेल, आपण स्वतंत्र आहोत कुठं पण गेलो तरी. आणि जर का त्याच्यात आसक्ती असेल तर कुठेही गेलो तरी आपल्याला स्वतःला उठून सकाळी चहाची टपरी कुठे आहे ते शोधायला लागतं. म्हणजे वैराग्य काय करतं, आपल्याला स्वातंत्र्य देतं. दुसरी गोष्ट, वैराग्य आपल्याला अभय देतं, निर्भयता देतं. जेवढं म्हणून आपण आसक्त आहोत तर तेवढं आपल्याला मनातल्या मनात भीती असते की मी ह्याच्यावर खूप अवलंबून आहे, या व्यक्तीवर किंवा वस्तूवर. तर ती वस्तू सतत माझ्याजवळ राहील का, टिकेल का, नेहमी ती माझ्या वशात, माझा ऐकणारी, मला अनुकूल अशी राहील का, ही भीती खूप असते. आणि ज्या वेळेला आपल्याला ती आहे किंवा नाही तरी चालेल, त्याला म्हणतात वाव प्रिन्सिपल, WOW, वाव म्हणजे विथ ऑर विदाऊट. वाव आहे तरी ठीक आहे, नाही तरी ठीक आहे. तर त्यावेळेला आपण बघा अभय आहोत, निर्भय आहोत, की असेल तरी चालेल पण जरी नसली तरी काही हरकत नाही. वैराग्य आपल्याला स्वातंत्र्य देतं, वैराग्य आपल्याला निर्भयता देतं. अशा प्रकारे ही वैराग्य आणि ज्ञान भक्ती निर्माण करते. म्हणून ती भक्ती करणं हे सगळ्या माणसांचं एक ध्येय, एक कल्याणाचं कारण. आता पुढे त्याच्या म्हणतात की काय आपलं कर्तव्य आहे, तर की धर्मस्वनुष्ठित पुंसां विश्वक्सेन तथासुयः नोत्पादयेत् रतिश्रमं नोत्पादयेत् यदिरति श्रम एव हि केवलम. हे पण मोठं प्रसिद्ध वाक्य बघा भागवतातलं, श्रम एव हि केवलम. आपण जे काही जीवनामध्ये काम करतो ते जर का भक्तीचे उत्पादन करत नसेल, ते आपल्या हृदयात भक्ती निर्माण करत नसेल तर ते केवळ श्रम आहेत, ते व्यर्थ दमणं मात्र आहे, दमछाक मात्र करणं आहे किंवा वळवण भटकलो पण काय प्राप्त करायचं तो माहितीच नाही, असं झालं आहे. तर ह्याप्रमाणे इथे त्यांनी सांगितलं. आता नंतर बघा इथे सांगतात की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आपल्याकडे सांगतात. म्हणजे आपण जीवनाला येऊन काय पाहिजे, काय प्राप्त केलं पाहिजे. तर सुरुवातीला तर पुण्य, कारण पुण्य होतं म्हणून मनुष्याचा जन्म मिळाला. आता मनुष्याचा जन्म मिळून ते पुण्य संपलं आहे. मग आता जर का आपण पुण्य प्राप्त नाही केलं तर काय होईल, कुठलाही दुसरा जन्म मिळेल प्राण्यांचा वगैरे. तर त्याच्यामुळे पुन्हा पुण्याचं संपादन केलं पाहिजे. आणि पुण्य म्हणजे सुख, सुख तर पाहिजे आपल्याला, पुण्याचं फल सुख असतं. तर त्याच्यामुळे धर्म म्हणजे आपलं कर्तव्य करणं, सद्गुण, त्याच्या अनुषंगाने पुण्यप्राप्ती हे जाणणं. अर्थ म्हणजे आपले पैसा वगैरे मिळवणं. काम म्हणजे इच्छा पूर्ण करणं. आणि मोक्ष म्हणजे पूर्णपणे भीतीपासून मुक्ती, बंधनापासून, दुःखापासून मुक्ती हे प्राप्त करणं. हे 4 आपले आयुष्याचे प्रयोजन किंवा पुरुषार्थ त्यांना म्हणतात, 4 पुरुषार्थ. तर इथे म्हणतात की सहसा लोक काय करतात, पैसा कमवायचा, मुख्य ध्येय पैसा. आणि पैसा कशासाठी, भोगासाठी. जे 5 इंद्रियांचे जे भोग आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, त्यांनी बनलेल्या ह्या सगळ्या वस्तू. तर त्याच्यामध्ये भोग करण्यासाठी पैसा पाहिजे. चांगल्या चांगल्या हॉटेलमध्ये जाणं, चांगल्या चांगल्या ठिकाणी चांगले कपडे वापरणं, चांगल्या घरात राहणं, चांगले कार घेणं. तर हे सगळे जे आहे त्यासाठी पैसा पाहिजे. म्हणजे पैसा कशासाठी, कामासाठी. तर अर्थ आणि काम हे दोन्ही ते जोडून घेतात. पण इथं भागवतामध्ये असं सांगितलं की अर्थ जो आहे तो इच्छा कशाची पाहिजे, आपल्याला मोक्षाची इच्छा पाहिजे. आणि काम म्हणजे इच्छा, अर्थ म्हणजे पैसा. तो पैसा कशासाठी पाहिजे, तर धर्म करण्यासाठी. जेणेकरून एक ना एक दिवस कधीतरी जेव्हा आपण हे जग सोडू
तर त्यावेळेला ज्याप्रमाणे आपण बघतो इतर लोकांचं, तर कोणी आत्ताच एक 50च्याच मध्ये ज्या होत्या तर त्या गेल्या, सगळं घर पूर्ण चांगलं व्यवस्थित भरलेलं, पण ते इथेच ठेवून आपल्याला जावं लागतं की नाही. अजून काही हे आपण बिटकॉईन्समध्ये करून किंवा दुसरं कुठलं आणखी मनी असतं त्याच्यामध्ये करून ट्रान्सफर ऑनलाईन वगैरे काही होत नाही आहे. तर त्याच्यामुळे हे सगळं इथेच ठेवून आपण जेव्हा जातो तर तेव्हा बरोबर काय येतं, तर म्हटलं की धर्म जो आहे तो बरोबर येतो जेवढं आपण दान करू, जेवढं आपण ज्ञान प्राप्त करू, जेवढी आपण भक्ती प्राप्त करू आणि जेवढं आपण चांगल्या पुण्याची कामं करू ते आपल्याबरोबर येतं अदृश्य रूपामध्ये. आणि म्हणून कोणीही शहाणा माणूस जो आहे, समजदार माणूस, तो फक्त इथल्याच भोगासाठी नाही कमवणार, तो नेहमी पुढचा पण विचार करेल. आपण म्हातारपणासाठी विचार करतो, विमा वगैरे काढून ठेवतो, पैसे गुंतवून ठेवतो, जेणेकरून सगळं त्यावेळेला जो खर्च पडणार आहे, सारख्या टेस्ट करावे लागतात ते त्यासाठी आपण तरतूद करून ठेवतो. पण त्याच्या पुढचं काय हा पण विचार कोणीही बुद्धिमान माणूस करेल. तर म्हणून सांगितलं की इच्छा जी आहे ती मोक्षाची पाहिजे, पैसा जो आहे तो धर्मासाठी पाहिजे अशा प्रकारे, आणि मोक्ष हा सर्वोपरी आहे. तर असं धर्म आणि मोक्ष या दोन्हींच्या बंधनामध्ये बरोबर अर्थ आणि काम हे चालावेत, अशा प्रकारे या 4 पुरुषार्थांचं इथे वर्णन केलेलं आहे. तर मग तुम्ही म्हणाल की मग खाणं पिणं भोगाचं काय, म्हटलं की ते तेवढ्याच पुरतं करायचं की जेणेकरून शरीर आपलं जिवंत राहील आणि चांगलं करायचं. बघा, जीवस्य तत्वजिज्ञासा न अर्थ यश्चैह कर्मभिः. जिवंत का राहायला पाहिजे, भोग तेवढाच करायचा आहे की जेणेकरून जिवंत राहू. जिवंत का राहायला पाहिजे, तर ही तत्वजिज्ञासा व्हावी, आपल्याला समजावं की खरं मी कुठून आलेली आहे, मी कोण आहे, हे जगत कोणी बनवलं आहे, तो देव कसा आहे, कुठे असतो, त्याचा माझा संबंध काय, आणि खरं सत्य काय आहे, तर हे आपल्याला कळावं, ही तत्वजिज्ञासा व्हावी. तर हे त्याचं काम आहे. धर्मस्य ही अपवर्गस्य न अर्थ अर्थाय उपकल्पते. आपण जे काही पुण्यसुद्धा करू, चांगली कामं करू, कोणी शाळा बांधतील, कोणी तलाव वगैरे खोदतील, कोणी हॉस्पिटल बांधतील, कोणी उद्यानं, तर हे जे आहे पुण्याचं काम आहे, त्याचं पण पुण्य कशासाठी, स्वर्गाच्या भोगासाठी नाही, तर माझं मन शुद्ध व्हावं, चित्तशुद्धी व्हावी, मला देवाची भक्ती ज्ञान मिळावं, तर असं असलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं. आता इथे फार सुंदर एक श्लोक आला की ज्याच्यामध्ये म्हणतात की ब्रह्म, परमात्मा, भगवान हे सगळे एकच आहे आणि तेच ज्ञानस्वरूप आहे. बघा, वदन्ति तत्तत्त्वविदः तत्त्वं यज्ञानमद्वयं ब्रह्मेति परमात्मेति भगवान इति शब्दते. तत्व, ज्ञान, ब्रह्म, परमात्मा, भगवान हे सगळे एका अर्थी समानार्थी शब्द आहेत. संदर्भाप्रमाणे त्या प्रकरणामध्ये वेगवेगळा वापरतात. अच्छा, जसं की आपण सुरुवातीलाच बघितलं होतं, जन्माद्यस्य यतः अन्वय आदी आहे ना, अन्वय व्यतिरिक्त आपण बघितला होता. तर त्याच्या पुढे आता सांगतात आणखी भगवंताच्या अवतारांचा बद्दलचा प्रश्न विचारला होता त्यांनी. शुश्रूषो श्रद्धानस्य वासुदेव कथा रुची स्यान् महत्सेवया विप्रा पुण्यतीर्थनिषेवणा. तर तीर्थयात्रा करा, साधू संत थोर महान पुरुष असतील त्यांच्याकडे जा, त्यांच्याबरोबर राहा, त्यांच्यापासून काही प्रेरणा घ्या, त्यांच्या सानिध्याचा लाभ घ्या आणि आपलं मन भक्ती ज्ञानमय असं करून टाका. तीर्थक्षेत्रामध्ये जायचं म्हटलं तर आपल्याला उठून जावं लागतं, रिझर्वेशन करा, प्रवास आहे ना, सगळंच बदलतं. आणि म्हणून साधू संत यांना काय म्हटलं, रामचरितमानसमध्ये म्हणतात, मुद मंगलमय संत समाजू जयो जग जंगम तीर्थ राजू. मुदमंगलमय संत समाजू, आनंदमय असे संत असतात. आणि जो जंगम तीर्थ म्हणजे मोबाईल पिलग्रिमेज, मोबाईल ते स्वतः या गावावरून त्या गावावर, त्या गावावरून त्या गावावर जातात आणि ते स्वतः जिथे जातात तिथे वातावरण असं ज्ञानभक्तिमय साधनामय असं करून टाकतात. म्हणून आपण त्यांची सेवा केली पाहिजे. तीर्थक्षेत्रांना सुद्धा गेलो आपण तर इथे कुठे काशीला गेलो तर ही इथे काय लस्सी चांगली मिळते, इकडे ते काय दुसरं काय म्हणतात त्याला मिष्टी दही मिळतं,
हरिद्वार ऋषिकेशला गेलं तर चोटीवाले त्यांचं पेढा चांगला मिळतो. तर ह्या गोष्टी करा, पण त्याच्याबरोबर इथे कोण साक्षात्कारी संत राहतात का, इकडे कोणी तपस्वी राहतात का, ह्याची पण चौकशी करू शकतो आपण. त्यांच्याकडे जाऊन 15 मिनटं बसू शकतो आपण. आणि जे देऊळ आहे मुख्य, तिथे कितीही गडबड आणि कोलाहल असेल, पण तिथे आपण आपलं मन आवरून धरून एकाग्र करून अंतर्मुख करून एक 15 मिनटं, तिथे पूर्वी फार महान तपश्चर्या कोणी कोणी केलेली आहे, तर त्याचे वेव्स जे आहेत सगळ्या, तर ते आतमध्ये घेऊ शकतो आहे ना, ते सगळे व्हायब्रेशन्स आतमध्ये घेऊ शकतो. अशा प्रकारे इथे सांगितलं आहे. प्रथम भगती संतन कर संगा, हे रामचरितमानसमधल्या 9विधा भक्तीचं पहिलं भक्ती आहे. तर पहिली ते भक्ती म्हणजे सत्संग करा, हे पहिलं उपाय आहे. दुसरी रती मम कथा प्रसंगा, आणि असं भागवतामध्ये रामायणामध्ये गीतेमध्ये रस घेऊन ऐकणे, एकदम उत्साहाने मनाला तसं प्रशिक्षण देऊन की हां तू हे लक्ष देऊन ऐक, समजून घे. नुसते आपले कान आहे म्हणून शब्द पडतात असं नाही. शृण्वतां सुकथां कृष्ण पुण्यश्रवण कीर्तनः हृद्यन्तस्थो भद्राणि विदुनोती सुहृत्सता. मग काय होईल तर म्हणे श्रीकृष्ण भगवान आहेत ना, ह्या कथेच्याद्वारे तुमच्या कानातून येतात, कानातून हृदयात जातात आणि ते हृदय साफ करून टाकतात एकदम. तिथे कुठला मळ आहे हृदयामध्ये, कुठला मळ आहे? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य, अज्ञान, खूपच तिथे मळच मळ आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला आनंदाची अनुभूती नाही आहे, हा सगळा मळ असल्यामुळे. तर ते भगवान श्रीकृष्ण तिथे जाऊन ते साफ करून देतात. म्हणून सत्संग केला पाहिजे, ऐकलं पाहिजे. रामचरितमानसमध्ये गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात बघा श्रीरामस्तुतीमध्ये, मम हृदय कंज निवास कुरु कामादिखल दल गंजन. देवा तू माझ्या हृदयात राहा आणि इथल्या ज्या इच्छा आकांक्षांनी स्पृहा सगळ्या बनलेल्या आहेत ते सगळं साफ करून टाक. नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवत्युत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्ठिकी. अशा प्रकारे ज्यावेळेला मन शुद्ध होतं त्यावेळेला भक्ती तिथे येते. निष्ठा त्याच्यामध्ये निर्माण होते. निष्ठा म्हणजे काय? नितराम स्थिती, इति निष्ठा. नितराम स्थिती म्हणजे सतत स्मरण, त्याला निष्ठा असं म्हणतात. तर ते सतत स्मरण आपल्याला राहतं, नितराम स्थिती निर्माण होते. तस्मिन् तज्जने भेदाभावात, भगवंताचे जे भक्त आहेत ते भगवत स्वरूपच होऊन जातात, त्यांचेच गुण त्यांच्यात येतात. बघा, ॲज यू थिंक सो यू बिकम. तर तुम्ही जर का भगवंताच्याबद्दल विचार केला, त्याचं चिंतन मनन, त्याचं ऐकणं, त्याच्याबद्दल बोलणं, तर आपोआप त्याचे जे गुण आहेत ते तुमच्यामध्ये येतात. कसे, कोणते गुण आहेत? उदारता. भगवान किती उदार आहेत बघा, भगवान किती क्षमाशील आहेत, सहनशील आहेत बघा. जे कोणी म्हणतात मी देवाला मानत नाही, मी कधीच मंदिरात जात नाही, पण त्यांना पण भगवान सगळं अनुकूल देतात की नाही? ते किती उदार आहेत, क्षमाशील आहेत, सहनशील आहेत, शूरवीर आहेत, पराक्रमी आहेत, कर्तृत्ववान आहेत, बुद्धिमान आहेत. कुठलंही एक क्षेत्र मला तुम्ही असं सांगा की ज्याच्यामध्ये भगवान एकदम एक नंबरवरच आहेत. सगळं तुम्ही इंजिनियर घ्या, आता इंजिनियर कोण आहे? सगळ्यात चांगलं इंजिनियर कोण आहे? तुम्ही आतली जर की आपली सिस्टीम बघितली त्याच्यात केवढं इंजिनिअरिंग आहे सगळं. बाहेरचं तुम्ही एखादं झाड घ्या, एखादं फळ घ्या, त्याची संरचना बघा कशी येते, कशी कार्य होतात. समुद्राचं पाणी कसं बाष्पीभवन होतं, पुन्हा जाऊन कसं त्याचं खारट पाण्याचं आपल्याला गोड पाण्याच्या रूपाने पाऊस मिळतो. एक एक कुठलंही फळ घ्या तुम्ही, त्या फळातला जो रस आहे, आता आंब्यातला रस कशा वेगळ्या प्रकारे साठवलेला आहे, मोसंब्याचा रस वेगळ्या प्रकारे साठवलेला आहे, डाळिंबाचा रस निराळ्या प्रकारे. तर हे तुम्ही एक एक क्षेत्र घ्या, भगवान सगळ्यात उत्तम आहेत. तर हे सगळे गुण त्यांच्या भक्तांमध्ये येतात, म्हणून आपण त्यांच्या भक्तांची पूजा करावी असं सांगेल. तस्मिन् तज्जने भेदाभावात. आणि मग सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद. त्याच्यामुळे मग आपल्याला अशी एक दृष्टी मिळते की सगळ्यांमध्ये तोच भगवान आहे, माझ्यामध्ये सुद्धा तोच आहे. तर त्यामुळे मग आपल्याला काय होतं की वरचे जे भेद आहेत, हे मला आवडत नाहीत, हे असं, हे मला पटत नाही, हे माझं मत आहे, तर ते निघून जातात. आणि जी आंतरिक एकात्मता आहे ते आपण बघतो. आणि जिथं एकात्मता आहे तिथं प्रेम आहे, जिथं प्रेम आहे
तिथं माधुर्य आहे, तिथं आनंद आहे, तिथे सगळी सेवा करायची तयारी आहे, त्याग करायची तयारी आहे. बघा प्रेम जिथं आहे तिथे सांगावं लागत नाही तिथे. तर असं एक चांगले त्याचे परिणाम आहेत. म्हणले की असो सगळ्यांच्याबद्दल ठीक आहे, पण कृष्णाचं काय म्हणजे कला सर्वे हरे रेव स प्रजापतेस्तथा एते चांशकला पुंसा कृष्ण असतो भगवान स्वयं. म्हणजे बाकीचे पण सगळे अवतार चांगले. भागवतामध्ये 24 अवतार सुरुवातीला मोजले. तर हे आपण मुख्य दशावतार म्हणतो. म्हणजे की भगवान श्रीकृष्ण हे स्वतः देवच आहे. कारण का? कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यकाळामध्ये सगळं देवत्व प्रकट केलं आहे. ईश्वरत्व जे आहे ते प्रकट केलं. बघा मनुष्यत्व आणि ईश्वरत्व, जीवत्व आणि देवत्व ह्याच्यात फरक आहे की नाही? तो कुठला फरक आहे? आपण कसे आहोत? छोटे, देव खूप मोठा. आपली बुद्धी किती कमी, देवाची खूप मोठी, कारण एवढं सगळं बनवलं त्याने विश्व. आपली स्मरणशक्ती किती? अगदी थोडीशी. आपल्याला काय काय गोष्टी आठवत नाहीत किती तरी. आणि देवाची स्मरणशक्ती किती? प्रत्येक जीवाने केलेली पुढची मागची सगळी कर्म त्याला माहिती आहेत. तर अशा प्रकारे जीव जो आहे अल्पज्ञ, अल्पव्यापी, अल्पशक्तिमान, देव जो आहे सर्वज्ञ, सर्वव्यापी, सर्वशक्तिमान, हे दोन्ही फरक आहेत त्यांच्यामध्ये. तर हे सगळं आपल्याला तेव्हा लक्षात येतं मग ह्या अभ्यासामुळे. आणि मग ती जी ईश्वरी शक्ती आहे तिचं प्रकटन कृष्णाच्या अवतारात त्यांनी जास्तीत जास्त केलं आहे. चमत्कार ज्याला म्हणतात ते, अशा 8 चमत्कार. तर ते म्हणून कृष्णाला पूर्ण अवतार असं म्हणतात. रामांच्या अवतारात काय केलं आहे? रामांच्या अवतारात त्यांनी मनुष्यांना आदर्श कसं जगता येईल ते दाखवलं आहे. खूप काही असे आचाट चमत्कार नाही केले, कारण तेव्हा ती गरज होती. तेव्हा तो त्रेतायुग होता, हे द्वापार युग आहे कृष्णाचा. तर तेव्हा ऑलरेडीच लोकांची मनं संतुष्ट, समाधानी, अंतर्मुखी, आत्मपरीक्षक अशी होती. आणि लोक धर्माच्या मार्गावर चालत होते. जास्तीत जास्त आवश्यकता नव्हती चमत्कारांची, कृष्णाच्या अवतारात होती म्हणून ती केली. अच्छा. इदं भागवतं नाम पुराणं ब्रह्मसंहितं उत्तम श्लोकचरितं चकार भगवान ऋषी. म्हणून ह्या पुराणाला भागवत, काल मी भागवताचा अर्थ सांगितला होता. काय काय अर्थ सांगितला होता? भगवान, भक्ती आणि भक्त या सगळ्यांच्याबद्दल सांगणारं ते भगवान. म्हणजे साधन काय करायचं ते सांगणारं भागवत पुराण. आणि ह्याच्यामध्ये ते ब्रह्मज्ञानच भरलेलं आहे. आणि वेदव्यासांनी याची रचना केलेली आहे. तर कशी काय रचना केली, का रचना केली असा प्रश्न लगेच पुढे येतो. तर त्याचं उत्तर सांगतात की एके दिवशी वेदव्यासांनी संपूर्ण कार्य केलेले, वेदांचं संकलन, ब्रह्मसूत्रांचं रचना त्यांनीच केलेली आहे, जी आत्ता सांगितली ना 555. तर हे करून झाल्यानंतर, महाभारत वगैरे लिहून झाल्यानंतर बसले होते ते. पण अशी मनाला असे थोडेसे अर्धवट खंत कुठेतरी किंचित वाटत होती, अपूर्णता थोडी वाटत होती, अतृप्ती वाटत होती. तर तेव्हा मग नारद ऋषी आले. ते म्हटले की काय झालं रे, तू असा का बसला? आता वेदव्यास बघा नारद ऋषींचे पुढचे हां. तर त्याच्यामुळे ते त्यांना म्हटले की नाही, माझ्या मनाला थोडंसं असं पूर्णता नाही वाटत आहे, असं एकदम कृतकृत्य धन्य बस असं नाही वाटत आहे. म्हटलं की हां, कारण काय माहिती आहे का, मी तुला 1-2 कारणं सांगतो म्हणे त्याची. तर तू काय केलं, जे शास्त्रामध्ये सांगितलं आहे नियम, तर तू लोकांना खूप सवलती दिल्या म्हणे. आपल्या बघा कुठल्याही ग्रंथात किंवा हे असं, हे नाही जमलं तर ते करा, हां, याचं दान नाही देत आहेत तर त्याचं दान द्या, हां, एवढा नाही उपवास करतायत मग ते तरी करा, असं खूप सवलती आहेत. त्यामुळे अशी तू सवलत दिली. शिवाय भक्ती ॲज सच, म्हणजे फक्त भक्तीचं असं तू प्राधान्य कुठल्या ग्रंथात सांगितलं नाही, ज्ञानासकट सांगितलं असतं. तर म्हणून तू काय कर, एक भक्तिपरकच ग्रंथ लिहि जास्त. मग लगेच ते भगवान वेदव्यास म्हटले ठीक आहे. आणि नारद ऋषी त्यांना म्हटले प्रादेश मात्र, फक्त मी तुला सुचवलं जस्ट, तू तर सर्वज्ञच आहेस. व्यास भगवान म्हणजे कोणी सामान्य नाही. व्यास भगवानांनी लाखो श्लोकांची रचना केलेली. ते किती सगळं जाणतात. आपल्या गीता ध्यानमध्ये आहे ना त्याचं, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, विशाल अशी बुद्धी आहे त्यांची. आणि त्यांनीही महाभारताचा सारखा प्रचंड मोठा ग्रंथ लिहिला आहे की जो की व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हणतात. म्हणजे व्यासाने जगातल्या प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेऊन टाकला आहे. असं काहीच नाही
की जे महाभारतामध्ये नाही आहे. तर त्यांना ते म्हटलं आहे की मी तुला सहज म्हणून फक्त आठवण करून दिली, असं काही तुला शिकवण्यासाठी नाही आहे, म्हणजे स्मारही आहे ना, तू शिक्षाही आहे. आणि एक सुज्ञास जास्त सांगणे न लागेल असं म्हणतात. तर त्याप्रमाणे नारद ऋषी त्याला सांगितलं. मग नंतर म्हणतात की किंवा भागवता धर्मा न प्रायण निरूपिता प्रिया परमहंसानां त एव यच्युत प्रिया. तर जे एकदम ज्ञानी असतात ते पण खरे भक्त असतात, म्हणजे खरे भक्त असतात ते पण ज्ञानी असतात. ज्ञान आणि भक्ती त्यांच्या त्यांच्या परमटोकावर एक होऊन जाते, अद्वैताकडेच जाते. जोपर्यंत ती साधन भक्ती असते, गौणी भक्ती, तोपर्यंत ते वेगळे वेगळे करतात. मग आपण म्हणतो बघा, कधी ते तुम्ही ऐकलं असेल की नाही, मी नाही पूजा वगैरे करत, आम्ही फक्त ज्ञानाच्या गोष्टी करतो, म्हणजे उपनिषद वगैरे आहे ना, कोणी उपनिषद वगैरे असतात आणि आम्ही नाही करू. तर हे दोन्ही ज्ञान आणि भक्ती विरुद्ध फक्त सुरुवातीच्या ह्याच्यात वाटतात त्यांना, पण खरं तर ते दोन्ही एकच आहे. नवविधा भक्तीमधली जी शेवटची आहे ती कुठली आहे? आत्मनिवेदन भक्ती. तर आत्मनिवेदन म्हणजे अहंकार गेला तर तिथं तेच एक ज्ञानमय तत्व उरलेले. याप्रमाणे ते दोन्ही एकच आहे. नंतर म्हटलं जिज्ञासितमधीतं च यत्तद् ब्रह्म सनातनम अथापि शोच्यस्यात्मानं अकृतार्थ इव प्रभू. तू अशा प्रकारे भक्तीची रचना केलीस की मग तुला कृतार्थ असं वाटेल. परावरे ब्रह्मणे धर्मतो व्रतैः स्नातस्य मे न्यूनमलं विचक्ष्व. अच्छा, भगवतानुदितप्राय यशो भगवतो मलं येनैवासो न तुष्येत मन्ये तद्दर्शनं खिलम्. अशा त्या भक्तांचं पण तू वर्णन कर की ज्यांचं दर्शन झाल्यावर भगवंताचंच दर्शन झाल्यासारखं वाटतं. हे नारदांच्या बाबतीत हे बघा, म्हणतात नारद दर्शनात देवदर्शन. नारदांचं दर्शन झालं म्हणजे देवाचं दर्शन झालं. आता ध्रुवाचे चरित्र बघा तुम्ही, ध्रुवाला पहिल्यांदा नारदांचं दर्शन झालं आणि नंतर देवांचं झालं दर्शन झालं. तर याप्रमाणे वेदानपि संन्यस्यति केवलम् अविच्छिन्नानुरागं लभते सतरति सतरति स लोकांस्तारयति. नारद भक्तिसूत्र प्रसिद्ध आहे आणि त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की जो भक्तीच्या टोकावर गेला तर त्याला कशाचं भान राहत नाही आणि त्यामुळे मग जगाचे नियम त्याच्यासाठी नाही, त्यांनी जरी त्याचं उल्लंघन केलं तरी. असा व्यक्ती स्वतः पोहून भवसागर ही भवनदी पोहून दुसऱ्यांना पण हात देतो, दुसऱ्यांना पण पोहायला मदत करतो. तर आणि पुन्हा एकदा नैष्कर्म्यमपि अच्युत भाववर्जितं न शोभते ज्ञानमलं निरंजनं. कालही सांगितलं होतं, आजही सांगितलं पहा की बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत हां, सावधानीने ऐका. तुमच्याकडे सद्गुण आहेत, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, पण फक्त देवाचं प्रेम नाही, भक्ती नाही, तर हे सगळं होणार नाही. तुम्ही समजा योग करता, ध्यान करता, प्राणायाम करता आणि समाधी अशी लावता की बस रे बस, ही जरी समाधी लागली तरीसुद्धा तुम्ही जागे झाल्यानंतर पुन्हा तेच असता जे अगोदरचे होते, अज्ञानी, आणि स्वतःचा महिमा मोठेपणा व्हावा. बघा अज्ञानाचं लक्षण काय? जोपर्यंत आपण स्वतःला डिफेंड करत आहोत, मी कसे बरोबर होते, माझं कसं चुकलं नाही, मी कशी मोठी, मी कशी श्रेष्ठ, मी कशी चांगली, जोपर्यंत आपण स्वतःला चांगली स्तुती करत आहोत, स्वतःला आत्मश्लाघा, तोपर्यंत अज्ञान आहे. कारण अहंकार हा अज्ञानातूनच आलेला आहे. अहंकार म्हणजे आपण नाही, हे ज्ञानच झालेलं नाही. तर ज्याला खरं ज्ञान झालं तो कधी स्वतःला जस्टिफाय करत नाही. तो म्हणतो की बरं झालं, हे जे शरीर आहे, हे मन, बुद्धी, अहंकार आहे, ते ह्याच लायकीचं आहे, तर मी काही त्याला पाठीशी घालणार नाही. ही नेवर जस्टिफाईज हिमसेल्फ. तर ह्या अशा एक गोष्टी आहेत. म्हणून म्हणतात की भक्तीचं खूप महत्त्व आहे. जुगुप्सितं धर्मकृतेनुशासतः स्वभावरक्तस्य महान व्यतिक्रमः यद्वाक्यतो धर्म इति तरस्थितो न मन्यते तस्य निवारणं जनः. आणि मगाशी जी मी गोष्ट सांगितली की तुम्ही सवलती दिल्यात लोकांना भरपूर की हे करा ते करा, नाही जमलं तर जसं की आपण रोज आंघोळ करावी हा नियम आहे, पण ठीक आहे प्रवासात आहेत, नाही जमलं तर चालेल. तर प्रवासात जर का रात्र गेली आणि सकाळ झाली तर आपण आंघोळ कुठून करणार? कुठे कुठे असतात तशा सोयी. पण लोकांनी काय केलं, ह्याचा फायदा घेतला. आपली सहसा मनुष्यांची वृत्ती जी आहे
ती अशी शिथिलतेकडे आळसाकडे जाण्याचीच आहे है ना. तर त्याच्यामुळे एक आपल्याला पळवाट मिळाली की आपण त्याचा उपयोग करून आणखीन एक येतो. डायबेटीसवाल्यांनी सांगितलं की क्वचित एखाद्या वेळेस अर्धा तुकडा चालेल मिठाईचा. तर मग ते काय म्हणतात की हो रोज अर्धा तुकडा मिठाईचा खायला सांगितला आहे आणि मग त्या अर्ध्याचा अख्खा आपण होऊनच जातो कोणाच्या आग्रहाने. तर अशी माणसांची स्थिती. तर प्रादेश मात्र भवत प्रदर्शितन. आता त्यावेळेला व्यासजी त्यांना विचारतात की तुम्हाला काही अनुभव आहे का असा भक्तीचा देवाचा वगैरे. म्हणजे की हो मी माझीच गोष्ट तुला सांगतो. बघा आता नारदांची काल मी म्हटलं होतं की त्यांच्या मागच्या जन्माची गोष्ट येणार आहे ती आत्ता आली. तदा तद अहम ईशस्य भक्तानां शम अभीप्सतः अनुग्रहं मन्यमान प्रातिष्ठम दिशम उत्तराम. नारद ऋषी त्यांची स्वतःची गोष्ट सांगायला लागतात की मी फार फार पूर्वीच्या जन्मामध्ये एका दासीचा पुत्र होतो. ती माझी आई जी आहे ती सेवा करायची सगळ्यांची. तर एके दिवशी ती त्यांच्या घरात सेवा करायची. त्यांच्याकडे चातुर्मास होता. चातुर्मासाला साधू संन्यासी एका ठिकाणी राहतात. तर तिथे साधू संन्यासी राहायला आले आणि आईने त्यांची पण सेवा केली. तर साहजिकच मी पण खूप छोटा होतो, मला पण ती बरोबर घेऊन जायची, तिथे बसवायची. तर मी पण तिथे बसून बसून त्यांच्यासारखा स्थिर व्हायला लागलो. माझ्यावर पण ते संस्कार होते, त्यांचे प्रवचन ऐकून हे ऐकून. आणि ते त्यांचं उच्छिष्ट वगैरे जे आहे उरलेलं किंवा काही त्यांच्यातला अर्धा घास खाऊ ते मला द्यायचे. तर त्याची पण माझ्यावर कृपा झाली आणि त्यामुळे मला पण सात्विक असे भाव सगळे येऊ लागले. भक्ती वगैरे रस वाटू लागला. लहानच असताना हळूहळू एक दिवशी माझी आई दूध काढायला गेली. गाईचं गोठा घरापासून थोडा दूर. तिकडे दूध काढायला जाताना मध्ये गवत वगैरे तिला साप चावला आणि ती गेली आई. आता मला तोपर्यंत एवढी पोहोच आली होती लहानपणीच असताना की जरी आई गेली तरी चांगलंच झालं, कारण देव आहे, देव माझ्या पाठीशी आहे आणि हा आईचा पाश नको, आसक्ती नको, मी गुंतून नको पडायला म्हणून हे झालं. आता मी पूर्णपणे तुझी भक्ती करायला मुक्त आहे असं मला तेव्हा कळलं. आणि मी त्या सगळ्या साधू संतांना नमस्कार केला. त्यांनी पण मला उपदेश केला आणि मी उत्तर दिशेला चालू लागलो. ते घर पण सोडलं. असं तो लहान बाळ म्हणजे का देवर्षी नारद जेव्हा पुढच्या जन्मी होते निघाले आणि असं चालता चालता मी दमलो, थकलो, एका झाडाखाली बसलो आणि भगवंताचं ध्यान करू लागलो की देवा तूच आता मला आधार आहेस, मला तुझाच आश्रय आहे. आणि काय आश्चर्य, भगवान माझ्यासमोर प्रकट झाले. बघा कोवळ्या मनाने शुद्ध हृदयाने जेव्हा लहानपणीच हे भक्तीचं बीज पडतं ना फार त्याचा चांगला परिणाम होतो. तर मला ते भगवान प्रकट झाल्यावर त्यांचा तो अद्भुत असा सुगंध, ते दिव्य दर्शन आणि त्यांचं सगळं ते सुखाची एक अशी वृत्ती, अकारण अशी सुखाची आनंदाची वृत्ती आली आणि मला खूप खूप छान वाटलं ते एकदम सगळं. पण काही क्षणातच ते दर्शन अदृश्य झालं आणि मग मला जे अशी तळमळ वाटायला लागली की अरे हे का अदृश्य झालं, मला हे सतत पाहिजे आणि अदृश्य नको व्हायला. मग मी खूप तीव्रतेने आणखीन भक्ती करायला लागलो आणि रडू वगैरे लागलो. तेव्हा ते आकाशवाणी झाले की अरे मी तुला एक फक्त झलक दाखवली याच्यासाठी की तू आणखीन जोरात साधना कर, आणखीन तुझं जे अज्ञान आहे, पूर्वकर्मांचं पाप आहे, मळ आहे ते सगळं जाऊ दे, मग तुला सतत माझी प्राप्ती होईल. ते करावंच म्हणून मी तुला हे दाखवलं. तर मग तेव्हापासून मी निश्चय करून असं पूर्ण सत्संग आणि हे सगळं करू लागलो. मग नंतर हळूहळू माझा तो देह पडला आणि नंतर एकदा गंधर्वाचा पण देह मिळाला होता जे गायन वादन नर्तन करतात आणि त्यानंतर मग मी ब्रह्मदेवांच्या संकल्पाने त्यांचा मुलगा म्हणून देवर्षी नारदांच्या रूपाने आलो. तर हे प्रत्येकाकडे देवाचं लक्ष असतं की कोण कशा दृष्टीने किती आध्यात्मिक साधना करत आहे, बाहेर आत सगळं. भगवंतच अंतर्यामी आणि बहिर्यामी पण आहे. अशा प्रकारे ते त्यांची गोष्ट त्यांना सांगतात आणि मग म्हणतात की आत्मा रामश्च मुनयो निर्ग्रंथा अप्युरुक्रमे कुर्वन्त्य हैतुकीं भक्तिं इत्थं भूत गुणो हरिः. भगवंताचे गुणच असे आकर्षक आणि मनोहारी आहेत की जे ज्ञानमार्गी विरागी आहेत ते सुद्धा आकर्षित होतात त्याच्याकडे आणि मग त्याची भक्ती करतात. ते सुद्धा आपण बघितलं बघा किती एकदम साक्षात्कारी जरी असले जीवनमुक्त तरीसुद्धा ते पण पूजा भजन हे किती करतात. आता तुम्ही संतांची चरित्र वाचा, नाना महाराज तराणेकर आणि कितीतरी रात्र भजनांमध्ये अभंग गायनांमध्ये ते घालवायचे.
तर ज्यावेळेला हा भाव आहे, शरीराच्या स्तरावर द्वैत आहे, तेव्हा मी भक्त, हेच भाव. आणि जेव्हा समाधी लावतील, ज्ञानाच्या पातळीवर जातील, तेव्हा एकत्व, पण तेव्हा मी नाहीच. देव पहावया गेलो, देव होऊनिया ठेलो, पण हे फक्त त्या अवस्थेत, अन्यथा व्यवहारामध्ये कायम मी तुझा दास. असं तर सोहम आणि दासोहम, तर हे दोन्ही भाव त्यांचे असतात. आता ते मुक्त सांगायला लागले. आणि हे भगवान जे आहेत तर ते आपलं रक्षण करतात. कसं तर म्हणे परीक्षित राजा जो आहे, त्या परीक्षितेला गर्भामध्ये जाऊन त्यांनी रक्षण केलं होतं. हो का? हे कसं काय बरं? ती काय गोष्ट आहे ती आम्हाला सांगा. आणि तेच ते परीक्षित सगळ्यात उत्तम श्रोता आहेत या ग्रंथाचे, अधिकारी श्रोता, अधिकारी स्कंद झाला. तर ते म्हटले की त्याचं असं झालं की महाभारताचं जेव्हा युद्ध झालं तर त्यावेळेला शेवटचा दिवस आला. आता शेवटच्या दिवशी सगळे कौरव जवळजवळ गेले. युयुत्सू नावाचा एक त्यांचा भाऊ होता, तो सज्जन आणि सत्शील होता. आणि ज्यावेळेला धर्मराजांनी सुरुवातीला युद्ध सुरू होण्याच्या अगोदर एक असं जाहीर केलं होतं की आमचा पक्ष पांडवांचा धर्माने चालणार आहे. तर कौरवांच्या पक्षापैकी कोणाला जर का धर्माचा पक्ष घ्यायचा असेल तर त्याने आत्ताच पक्ष बदल करावा, तर ती काही गद्दारी किंवा फितुरी नाही होणार, सगळ्यांच्या समोर करत. तर युयुत्सू जो आहे त्या कौरवांच्या 100 भावंडांपैकी एक, तो चांगला होता म्हणून तो ह्यांच्यापेक्षा आला होता, तो वाचला शेवटी. बाकी सगळे कौरव गेले. पण अश्वत्थामा राहिला होता. अश्वत्थामा द्रोणाचार्यांचा पुत्र. तर त्या द्रोणाचार्यांच्या पुत्राने त्याला ब्रह्मास्त्र येत होतं. एकदा तर त्यांनी रात्रीच्या वेळेला झोपलेल्या पांडवांच्या मुलांना मारलं, जाळून. त्याला सौप्तिक पर्व म्हणतात, कारण सुषुप्ती म्हणजे झोप, तर सुप्तीमध्ये झालेलं हे कांड आहे म्हणून त्याला सौप्तिक पर्व म्हणतात महाभारतामध्ये. तर हे झाल्यानंतर त्याला नंतर कळलं की श्रीकृष्णांनी पांडवांना अगोदरच कौरवांच्या शिबिरात घेऊन गेले होते त्या दिवशी मुद्दाम, त्यांना माहिती हे होणार म्हणून ते वाचले, फक्त त्यांची मुलंच गेली. मग त्यांनी म्हटलं की आता ह्यांचा जो वंशवेल आहे, जो उत्तराच्या पोटामध्ये वाढतो आहे, अभिमन्यू तर गेला होता, त्याची पत्नी उत्तरा, विराट राजाची मुलगी जी, तो काल म्हटलं ना बृहन्नडा. तर ज्यावेळेला त्यांना कळलं ते विराट राजाला, तो म्हटला होता की ही माझी उत्तरा मुलगी तुला दिली. अर्जुन म्हटलं की हिला मी शिकवले, ही माझी विद्यार्थिनी म्हणजे माझ्या मुलीसारखी आहे, त्यामुळे हिला मी घेऊ शकत नाही, पण माझ्या मुलासाठी घेतो. तर ते अभिमन्यूसाठी त्यांनी घेतले. तर अभिमन्यू गेल्यावर तिच्या पोटामध्ये त्याचा गर्भ असतो. तर हा अश्वत्थामा पांडवांचं पार निसंतान करावं म्हणून त्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडलं. आणि भगवान श्रीकृष्ण तेच तर सर्वव्यापी आहेत, तिथे पण आहेत. त्या गर्भामध्ये कोण काळजी घेतं? सगळ्यांच्याच, कोणाच्या पण गर्भामध्ये जे बाळ असतं त्याची काळजी कोण घेतं? भगवानच घेत असतात सगळं. तिथे त्याला श्वास देणं, अन्न पाणी देणं, तिच्या बरोबर त्याला प्रेशर जे आहे, एअर प्रेशर, ते नीट ठेवणं. तर त्याप्रमाणे भगवान तिथं प्रकट होऊन त्याला वाचवतात. आणि म्हणून तो परीक्षित जन्म झाल्यानंतर ईक्षण म्हणजे पाहणे, परीक्षा आहे ना, आपण म्हणतात परीक्षा, तसं सगळ्यांकडे बघत असतो की ज्यांनी मला गर्भात वाचवलं ते हेच का, बघू बरं, नाही हे नाही दुसरे. तर कृष्णाचं म्हणजे शोध घेत असतो म्हणून त्याचं नाव परीक्षित. आणि असं विष्णुरात हे एक त्याचं नाव. ब्रह्मरात म्हणजे शुकदेव, विष्णुरात म्हणजे परीक्षित. तर अशा प्रकारे त्याची ती गोष्ट सांगतात. आणि हा परीक्षित जो आहे तो हळूहळू मोठा होतो. झाल्यानंतर युधिष्ठिर महाराज काय करतात, ज्योतिषांना बोलवतात. भविष्य काय या मुलाचं, याचे काय गुण असतील, हा काय करेल, याचं कसं राज्य पालन होईल, भविष्य ज्योतिषांना बोलवतात. आणि ते ज्योतिषी त्यांचं सगळं हे सांगतात, काय गुण आहेत त्या बाळाचे. ब्रह्मण्य सत्यसंधश्च रामो दाशरथीर्यथा, म्हणजे की हा दाशरथी रामांसारखा शूर होईल आणि सत्यसंध खरं बोलणारा होईल. आणि ब्रह्मण्य म्हणजे ब्राह्मणांना मानणारा, ब्राह्मणांची पूजा करणारा. ब्राह्मण कोण? ओकलेले फडके आठवले अशा आडनावांवरून जे ब्राह्मण आहेत ते. पण त्याप्रमाणे जर का गुण आणि कर्म असतील, कुठले कुठले गुण आणि कर्म भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात सांगितलेत बघा. शमो दमस्तपशौचम शांतिरार्जवमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म
स्वभावजम. तर शम दम इंद्रियांवर नियंत्रण, मनावर नियंत्रण, शांती, भक्ती, ज्ञान, विज्ञान, म्हणजे त्या ज्ञानाची अंमलबजावणी, त्या ज्ञानाप्रमाणे बदललेली विचारधारणा, हे ज्याच्यात गुण आहेत तो ब्राह्मण. अशा प्रकारे जे ब्राह्मण आहेत त्यांचे भक्त असे हे परीक्षित असतील असं त्यांनी सांगितलं. नंतर मग त्यांनी की अशा प्रकारे हा जो मुलगा आहे हिमालयासारख्या कर्तृत्वाचा, सागरासारखं खोल व्यक्तिमत्व ज्याचं आहे असा चांगला राजा होईल. युधिष्ठिर म्हणाले, तुम्ही ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी सांगितल्यात, पण काही काही कठीण गोष्टी पण त्याच्या भविष्यात असतीलच ना, त्या कुठल्या? म्हटलं की काही हरकत नाही, 1-2 फक्त कठीण गोष्टी आहेत, सगळं चांगलंच आहे ह्याचं, पण शेवटी एखादी त्याच्याकडून चूक होईल आणि त्याच्यामुळे त्याला सर्प चावून मृत्यू येईल, पण त्याचा जन्म पूर्णपणे सार्थक लागेल, त्याला मोक्ष मिळेल, त्याला ज्ञान होईल, त्याला गुरु होतील, काही चिंता करायचं कारण नाही. असं परीक्षिताचं भविष्य त्यांनी सांगितल्यानंतर त्या युधिष्ठिरांना आणि सगळ्यांना खूप छान वाटलं. मग नंतर जेव्हा श्रीकृष्ण भगवान त्यांनी आपला देह सोडून दिला आणि हे अर्जुनाकडे त्यांना कळलं युधिष्ठिरांना, तर तेव्हा ते म्हटलं आता आपण पण इथे राहण्यात पॉईंट नाही आहे. मग त्यांनी स्वर्गारोहण केलं. स्वर्गारोहण म्हणून तुम्ही बद्रीनाथाच्या जवळ जाल तर तिथे असं पीक दाखवतं, तर त्या मार्गाने ते तिकडे गेले. ती पण महाभारतामध्ये एक चांगली गोष्ट आहे स्वर्गारोहणाची. तर तिथे गेल्यानंतर कधी गेले ते परीक्षिताला गादीवर बसवून गेले. परीक्षिताला गादीवर बसवल्यावर त्यांनी छान सगळीकडे राज्य केलं. तर म्हणजे श्रोता असा पाहिजे, असे सगळे गुणसंपन्न परीक्षितासारखा, आणि वक्ता कसा पाहिजे तर शुकदेवांसारखा पाहिजे, की ते शुकदेव पण परमविरागी ब्रह्मदृष्टी असलेले. एके दिवशी असं सांगतात की ते शुकदेवजी जात होते, बाजूला एक सरोवर होतं, त्या सरोवरामध्ये अप्सरा वगैरे स्नान करत होत्या. तर शुकदेवजी इतकी त्यांची दृष्टी जी आहे ती अशी अंतर्मुख होती की त्यांनी पण कुठे काही बघितलं नाही आणि त्या अप्सरांना पण काही वाटलं नाही. जसं छोटंसं मूल असेल तर कसं आपल्याला काही वाटत नाही, तर त्याप्रमाणे त्या पण स्नान वगैरे करत राहिल्या, वस्त्राचं काय त्यांनी चिंता केली नाही. त्याच्यानंतर व्यास भगवान जायला लागले, तर तेव्हा मात्र त्यांनी ताबडतोब वस्त्र वगैरे घालून घेतली आणि मग त्यांना नमस्कार केला. तर व्यास भगवानांनी आश्चर्याने विचारलं त्यांना, माझा तरुण मुलगा 16-17 वर्षाचा आत्ता इथून गेला, तर तुम्ही काहीच तसं केलं नाही, आणि मी मात्र वृद्ध, तुम्ही जाताना मात्र तुम्ही असं केलं. तर ते म्हटले की नाही, आपण कारक पुरुष आहात, आपल्याला कार्य करायचं आहे, म्हणून स्त्री पुरुष हा भेद तुम्ही ठेवलेला आहे, पण तुमचा मुलगा जो आहे तो ब्रह्मस्वरूपच आहे, म्हणून त्याला कुठलाही स्त्री पुरुषांचा भेदच माहिती नाही आहे. त्यामुळे आमच्या पण मनात काही विकार आला नाही आणि लज्जा वगैरे काही वाटली नाही, आम्ही पण तसेच राहिलो, पण तुमच्याबद्दल मात्र आदर वगैरे व्यक्त करावं म्हणून आम्ही घातलं आहे. तर असे शुकदेवजी आहेत ते अधिकारी वक्ता आहेत त्या भागवताचे, असे इथे सांगितलं. आता त्यानंतर मग इथे म्हणतात की ज्या वेळेला महाभारतमध्ये हा प्रसंग झाला आणि सगळेजण कौरव तर गेले होते, पांडव आता राज्य करत होते, तर धृतराष्ट्र, विदुर, संजय आणि कुंती, हे कुंती ते इकडूनचेच होते, पण तिकडूनचे धृतराष्ट्र, विजय, विदुर आणि संजय हे 4 जण हे पांडवांकडे आले. आता ते त्यांचे पुतणेच आहेत ना, त्यामुळे मुलांसारखेच आहेत. आणि धृतराष्ट्र खरोखर इतक्या मोठ्या मनाचे, खरोखर धर्ममार्गाने चालणारे, त्यांना वडिलांसारखेच बघायचे. वास्तविक त्यांच्या गप्प बसण्यामुळे दुर्योधनाने त्यांना किती छळलं होतं, पण ते सगळं क्षमा करून टाकून ते रोज आंघोळ केल्यावर त्यांना नमस्कार करायला जायचे आणि त्यांना विचारायचे की तुम्हाला कुठलं काही दान वगैरे आज करायचं आहे का, काही पैसे वगैरे पाठवू का, धन कोशातून द्यायला सांगू का तुम्हाला, असं त्यांना पूर्ण त्यांची सगळी तजवीज करायची. त्यांना कुठे जायचं असेल काही, तर हे करता करता विदुर त्यांना एकदा ओरडतात धृतराष्ट्र गांधारीला, म्हणतात की इतके वर्ष झाले तुम्ही हे सगळं राजमहालातली सुखं भोगली, पण तरी तुमची अजून तृप्ती झाली नाही. तुम्हाला अजून कळलं नाही का की ह्या बाह्य सुखांमध्ये कधीच तृप्ती होणं शक्य नाही, कधीतरी त्याचा वैराग्य आलं पाहिजे, कधीतरी त्या खऱ्या सुखाकडे वळलं पाहिजे. सोडा हे आता सगळं, चला वनामध्ये. वानप्रस्थ म्हणजे काय, 50 नंतर 51 वनात चला, 52 53 नंतर 54 55 57 58 वनामध्ये चला हे सांगता येते, जेणेकरून आपल्याला वैराग्य यावं.
तर अशा प्रकारे मग धृतराष्ट्र, गांधारी, कुंती, विदुर, संजय हे राजमहालाचा त्याग करून वनामध्ये जातात आणि तिकडे त्यांनी जो रोज नेमाने अग्निहोत्र करून जो राखलेला अग्नी असतो त्यांनीच वनमाला लागून त्याच्यामध्ये आपला देह ते सोडून देणार. आता नंतर काय तर मग परीक्षित राजावर बसतो आणि परीक्षित हा चांगलं राज्य करतो. एके दिवशी परीक्षित असं गेलेला असताना त्याला एक बैल दिसतो आणि तो बैल मोठा विलक्षण असतो. त्याला एकच पाय असतो आणि त्याच्यावर तो लंगडत असा आधार घेऊन चाललेला असतो आणि एक गाय दिसते. ती गाय पण अशी खूप चारा न मिळाल्यामुळे रुखीसुखी अशी एकदम ही झालेली असते, बारीक अशी. तर ती गाय त्या बैलाला म्हणते, बैलाच्या पण डोळ्यातून अश्रू येत असतात. म्हणतं काय झालं तुला? तो बैल पण गायची चौकशी करतो, हे माते तुला काय झालं, तू का रडतेस? कृष्ण इथून निघून गेले म्हणून रडतेस का तू? का ह्या जगामध्ये खूप अत्याचार वगैरे झाला आहे म्हणून रडतेस? तर की हो ना म्हणे, कृष्ण त्याने शरीर सोडलं म्हणून मला खूप वाईट वाटतं आहे. तर तुझी पण तर बघ ना कशी दशा झाली. तेवढ्यात काय होतं, तेनाहं गुणपात्रेण श्रीनिवासेन सांप्रतम शोचामी रहितं लोकं पापमना कलिनेक्षितम. या कलियुगामध्ये पापाकडे खूप जास्त प्रवृत्ती होत आहे. बघा, आपण पण कितीतरी वेळा जे करायला पाहिजे ते करत नाही, तर ते पापच असतं. आपल्याला वाटतं की आपण निष्पाप आहोत, आपण काय करतो आहे, आम्ही सगळे नियम पाळतो ना, टॅक्स भरतो, असं नाही वेळ. कितीतरी गोष्टी आपल्याकडून पण पापात्मक होत असतात. कारण इग्नोरन्स इज नॉट ॲन एक्सक्यूज इन द आईज ऑफ द लॉ. तुम्हाला माहिती नव्हतं की सबब नाही सांगू शकणार. माहिती करून घेणं हे आपलं काम आहे. कशी? सत्संग अटेंड करून, शास्त्रांचा अभ्यास करून, वाचून. तर त्याच्यामुळे ते आपल्याकडून पाप होत असतं. एष राज्ञां परो धर्मो ह्याताना मार्ती निग्रह. तर तेवढ्यात काय होतं, हे दोघं जण असतात गाय बैल तिथे. तर तेवढ्यात तिथे हा परीक्षित येतो, जो की राज्यामध्ये कशी व्यवस्था आहे ते पाहत असतो. हातामध्ये तलवार घेऊन. पूर्वीचे राजे असे जात असत, 20 गाड्या मागे 20 गाड्या पुढे, अशी काय त्यांना तेव्हा आवश्यकता नव्हती. कारण ते राजा प्रजेवर आपल्या पुत्रासारखं प्रेम करत असत. त्यामुळे त्यांना भीती पण नव्हती काही ते लोक काय करायचे. तर परीक्षित तिथे आल्यानंतर ते बघतात त्या बैलाकडे आणि तेवढं तिथे आणखीन तो कली म्हणून जो आहे तो पण येतो. त्यांनी राजासारखा मुकुट घातलेला आहे काळा काळा तो. कली म्हणजे काय बघा, आपल्यामध्ये जी खोटेपणाची भावना असते, आपल्यामध्ये जी भांडकुदळपणा असतो म्हणजे कलहप्रियता म्हणजे कली, खोटेपणा म्हणजे कली, स्वार्थ म्हणजे कली. तर ह्या ज्या गोष्टी आहेत आणि अज्ञान, मी स्वतः कोण आहे, हां, हे आत्मस्वरूपाचं पण अज्ञान, बाकीच्या पण गोष्टींचं अज्ञान, व्यवहारातल्या पण कितीतरी गोष्टींचं अज्ञान, हे कलीचं स्वरूप आहे. तर तो कलीत पण तिथे येतो आणि आणखीन त्या बैलाला मारू लागतो. तर तेव्हा हा राजा ताबडतोब पुढे होतो आणि त्याला थांबवतो. की मी इथे राजा आहे, पांडवांच्या वंशाचा आहे आणि मी राजा असताना असे ह्यांच्यावर अत्याचार करतो. न वयं क्लेश बीजाने यत्स्युः पुरुषर्षभः पुरुषं तं बीजाने वाक्यभेद विहीनः धर्मं ब्रवीषि धर्मज्ञ धर्मोसी वृषरूप. मग नंतर तू त्या बैलाला विचारतो की आपण कोण आहात? 3 पाय नाहीत आपल्याला, एकाच पायावर आहात. तर तो म्हणतो की आणि तुम्हाला असं दुःखी कष्टी कोणी केलं? आता बघा, हां, सहसा आपण लगेच माझ्या दुःखाचं कारण कोणाला तरी करून टाकतो. तुझ्यामुळे, हिच्यामुळे, तिच्यामुळे असं आपण लगेच करून टाकतो. ही आपली वृत्ती असते. आता हा काय म्हणतो बैल? तो बैल म्हणतो कोणामुळे मी दुःखी झालो म्हणून सांगू, कोणावर माझं हे करू? कारण प्रत्येकाचा कर्म प्रत्येकाला, तर त्याच्यामुळे मी कोणाला असं दोष देऊ शकत नाही वगैरे वगैरे सगळं. तर मग परीक्षित म्हणतो की तू धर्मच आहेस, ज्या अर्थी तू असं बोलतो आहेस त्या अर्थी तू धर्मच आहेस. तर मग धर्माचे पाय 4, तर की तप, शौच, दया आणि सत्य, हे 4 धर्माचे पाय. त्यातले 3 तुटले, म्हणजे फक्त आता सत्याचा थोडासा आधार राहिला आहे, बाकीचे 3 पाय तुटले. तपश्चर्या कोण करतो सांगा? आपल्याला उपवास सहन होत नाही, शुगर असते, BP असते, आपल्यामुळे लोकांची धावपळ होणे आपल्याला वाटते म्हणून आपण उपवास करत नाही. बाहेर ऊन सहन होत नाही है ना, थंड पाण्याने आंघोळ सहन होत नाही, खाली बसता पण येत नाही, झोपता पण येत नाही. तपश्चर्या कोण करतो? त्याच्यानंतर पुढे शौच म्हणजे स्वच्छता. आता स्वच्छता आपल्याला किती असते आणि सार्वजनिक ठिकाणी आपण किती करतो है ना.
आणि तशीच मनाची स्वच्छता, अंतराची स्वच्छता. तर ह्याप्रमाणे हे 3 पाय तुटले, तप, शौच आणि दया. खरी दया तरी आहे का? असू शकते, खूपदा विपत्तीच्या आपत्तीच्या काळामध्ये दिसते आपल्याला, पण तरी पण त्याच्याही मागे काही हेतू वगैरे पण असू शकतात. तर फक्त सत्याच्या थोडा ह्याच्यावर हा धर्म टिकला आहे असं म्हणतात. मग परीक्षेत काय करतो, त्याचे ते तिन्ही पाय जे आहेत ते बसवून देतो, जयपूर लेग वगैरे करून सगळं त्यांना बसवून देतो ते पाय आणि त्याला नीट करतो. नंतर मग काय होतं पुढे, परीक्षिताकडून कली निग्रह व्हा. तर मग तो तलवार घेतो आणि तो ह्या कलीने तुला हे केलं ना, तुम्ही कलीचीच शिरच्छेद करतो. तर तेवढ्यात कली धावत धावत जाऊन त्याच्याच पायावर डोकं टेकवतो, त्याच्याच पायावर लोळण घेतो परीक्षिताच्या आणि म्हणतो मी तुला शरण आलो. जे आपल्याला आश्रयाला येतात त्यांना वाचवणं आपला धर्म आहे, त्यांना कधीच मारलं नाही पाहिजे, तर तू मला सोडून दे. म्हणतो ठीक आहे, तडीपार करतो मी तुला, माझ्या देशातून तडीपार. कली म्हणतो की जिथं जिथं मी बघतो तिथं तुझंच राज्य आहे. हां, ढाल तलवार घेतलेला तूच मला सगळीकडे दिसतोयस, मुकुट घातलेला, पण तू चक्रवर्ती राजा आहेस, अख्ख्या पृथ्वीचं शासन तुझ्यावर आहे, तू काय असा संस्थानिक कोणी मांडलिक राजा नाही आहेस. तर तू मला अशी नेमून ठरवून अशी निवासस्थानं दे राहायला. तर म्हणतो ठीक आहे, तर मग तुला कुठली कुठली निवासस्थानं देऊ? तर म्हणजे तुला मी पहिल्यांदा 4 अगोदर 4 देतो, ती त्याला पुरेशी होत नाही, आणखीन एक 5वं देतो. तर कुठली बघा, कली कुठे कुठे राहतो, व्यवस्थित आहे का, म्हणजे आपल्याला पण समजेल की या ठिकाणी जे जे जातात आणि जे जे करतात ते कोण आहेत, कलिरूप आहे. द्यूतम, सट्टा, जुगार, साठेबाजी, आकडा, हे लावणे, हे सगळे जे करतात. आता त्यातले सगळे विविध प्रकार, कॅसिनो, हां, गोव्याला मिळाला कॅसिनो, आणि लास वेगास म्हणजे शहर आहे ते पूर्ण ह्या जुगारासाठीच प्रसिद्ध आहे. पर्यटक तिथे जातात, तर ते कलीचा प्रभाव आहे. हां, तर हे द्यूतम, तिथं तू म्हणतात कलीला तू तिथे राहा. आता मी आत्ताच सांगितलं की कली म्हणजे कलह, तर जिथे जुगार चालतो तिथं भांडणाचा संभावना आहे की नाही जास्त, असं समजलं. म्हणून तर पानम म्हणजे जिथं बार है ना, ते जिथं आपली तर सगळीकडे दुकानं दिसतात, वाईन, बियर आणखी तर जिथं मद्यालय आहेत, मद्य दिलं घेतात, तिथे तू राहा. आणि तिथे पण पहा, त्या मद्याने काय होतं, बुद्धिभ्रष्ट होते आणि मग भांडण होण्याचा संभव, धोका, अपट्य होण्याचा संभव आहे तिथे. नंतर तिसरं म्हणजे स्त्री. आता ह्याच्याबद्दल सगळे आक्षेप घेऊ शकतात, स्त्री आम्ही तर किती चांगले आहोत, कारण की तुम्ही सोडून बाकीची स्त्री आहे. पण स्त्रीसाठी पुरुष, पुरुषांसाठी स्त्री म्हणजेच मोहाचं, आकर्षणाचं, भोगाचं साधन जे आहे. तर ही एक अशी भगवंतानी जगत चालावं म्हणून वृत्ती निर्माण केली की स्त्री पुरुषांमधलं आकर्षण, कारण का त्याच्यामुळेच नवीन संतती निर्माण होते. पण आपण सध्या त्या संततीच्या प्रजोत्पादनाच्या कार्याशिवाय भोगासाठी म्हणून जास्त ते वापरू लागतो, आणि मग त्याला आपण स्थळ, वेळ, काळ, दिवस काही बघत नाही. जसे हे पशु असतात बाहेर, कुत्रा, गाढव, गाय, बैल, तर त्याप्रमाणे आता तुम्ही परदेशात वगैरे जाल, विमानतळावर वगैरे जाल, तर तुम्हाला कसं आहे. तर याप्रमाणे म्हणतात की स्त्रीसाठी पुरुष हे अधःपतनाचं कारण होतं. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो, राज्यांमध्ये, देशांमध्ये पण ज्या लढाया होतात त्याचं पण कारण हे असू शकतं. आणि पुरुषासाठी स्त्री आपली साधना मोडून पडते, मन बिखरून जातं, मनाची एकाग्रता जाते, आणि मुख्य म्हणजे शक्ती जी आहे, बळ जे आहे त्याचा ऱ्हास होतो ह्या गोष्टींमुळे, भोगांच्या. आणि म्हणून स्त्री, कलीला सांगितलं तू तिथे राहा, त्याच्यामुळे भांडण होतात. हां, 3 झाले, द्यूतम, पानम, स्त्री. चौथं सूना. सूना म्हणजे हे जे तुमचे काय म्हणतात त्याला, कटाई, कत्तलखाने जे आहे, स्लॉटर हाऊसेस, तर जिथं विशेषतः आता गायींचं, डुकरांचं वगैरे पण होतं, आणखीन हे पण सगळे बाकीचे म्हणजे प्राणी खातात ते मारून. गुरुदेव म्हणतात की आपण तर मृतदेहाला स्मशानामध्ये नेतो, पण काही लोक मृतदेहाला पोटात नेतात. लक्षात येत आहे. आणि साधी जी दया आहे, जी माणसाच्या संवेदनशील माणसाच्या हृदयाची भावना आहे, तर आपल्याला जसं टोचलं, कापलं तर कसं दुखतं, कसं वाटतं, तसं त्या प्राण्याला पण वाटतच असणार.
तर हे जो समजून घेतो तर तो खरा माणूस. तशीच आपली जर का रचना बघितली, दातांची रचना, ओठांची रचना, आतड्यांची रचना, तर ती पण शाकाहारासाठीच बनलेली आहे. तुम्ही पाहिलं असेल की वाघ, सिंह, कुत्रा, मांजर पाणी कसं पितात? जिभेने पितात, लपलप करत. माणूस, हत्ती, घोडा, गाय पाणी कसं पितात? ओठांनी पितात. तर ही सगळी रचना असं एकंदरीत बघून, आणि जिथे एवढे प्रचंड वैविध्य आपल्याला उपलब्ध आहे शाकाहारामध्ये, तर तिथे त्या मृत प्राणी आपल्या शरीरात घेण्यास एवढं काय पॉईंट आहे? जे की दुर्गंधमय आहे, 48 तास ते तसं पोटामध्ये न बसता राहत असतं. तर असो, तर त्या तिथे ते म्हणतात कलीला तू जाऊन तिथे राहा. आणि 5वं जे आहे ते सुवर्ण. सुवर्ण म्हणजे धन, ऐश्वर्य, पैसा. आता बघा, ह्या 5मुळे भांडणांचा संभव आहे की खोटेपणा आहे. मद्यपान, नंतर पहिलं दूध झालं, मद्यपान झालं, स्त्री, त्याच्यानंतर हे कत्तलखाने, आणि 5वं सुवर्ण हे धन, ऐश्वर्य. आता हल्ली तर मोबाईलचे सायबर क्राईम्स हॅकिंग, त्या सायबरचं त्यांचं वेगळं पोलीस स्टेशन असतं, इतर गुन्ह्यांचं वेगळं पोलीस स्टेशन, सायबर क्राईम्सचं वेगळं पोलीस स्टेशन. आणि तिथे तुम्ही जाऊन नुसतं जरी पाहिलं, अर्ध्या 1-1 तासांनी लाखाचे हे केलेल्या तक्रारी घेऊन लोक येत असतात. आम्हाला असं फसवलं. रस्ट डेस्क म्हणून एक ॲप आम्हाला घ्यायला सांगितलं, आम्ही ह्याची चौकशी करत होतो, तिथं चुकीने त्यांनी आपला नंबर टाकलेला, आणि ज्यांची वेबसाईट ते बघतच नाहीत, आपल्या वेबसाईटवर कोणी कुठले नंबर टाकले. आम्हाला वाटलं बँकेची वेबसाईट आहे, बँकेचा नंबर आहे. त्यांनी आम्हाला रस्ट डेस्क घ्यायला सांगितलं, आणि त्यामुळे माझा स्क्रीन त्याला उपलब्ध झाला, आणि त्यांनी लगेच मग माझं पेमेंट वगैरे ऑनलाईन पेमेंट करून घेतलं त्याच्यावर. असे कितीतरी हे. तर हे सगळं धन, सुवर्ण. अच्छा, हे झाल्यानंतर तो परीक्षित असा राज्य करत असतो. त्यावेळेला एके दिवशी कधीतरी तो शिकारीला जातो. शिकार करता करता सैन्यापासून वेगळा पडतो, दमतो, ऊन असतं, तहान लागते, आणि भूक पण लागते खूप वेळ झाल्यामुळे. तर एक आश्रम दिसतो, तर तिथे तो जातो. तर तिथे ते ऋषी ध्यान करत असतात, आणि ते ध्यान करत असतात. तर राजाला वाटतं मी राजा. आता हा कली आहे ना, कली, कदाचित त्या कलीमुळेच त्या असं म्हणतात की सुवर्णामध्ये राहायला सांगितलं ना त्याला, कलीला शेवटचं स्थान सुवर्ण दिलं ना, त्याचा मुकुट सुवर्णाचा होता, परीक्षिताचा. परीक्षित राजाचा मुकुट सुवर्णाचा होता, म्हणून कली त्याच्यात जाऊन बसला. आणि मग ही घटना घडली. तर त्याला वाटलं की मी राजा, ह्या ऋषींनी समाधीचं, ध्यानाचं ढोंग केले, आणि तो मला या बसा, पाणी पाहिजे वगैरे असं काही विचारत नाही आहे. आता वास्तविक क्षत्रिय हे नेहमी ब्राह्मणाच्या पायाशी असावे, ब्राह्मणांच्या सल्ल्याने त्याने क्षत्रियांनी काम करावं, तर राज्यव्यवस्था चांगली चालते. पण आता इथे तसं झालं विपरीत. आणि मग त्यांनी हाक मारली तर त्यांनी ओ दिली नाही, कारण ते समाधीत होते, त्यांना स्थळ काळाचं, शरीराचं भानच नव्हतं. व त्याने तिथं मृत साप पडलेला होता एक, तो बाणाच्या टोकाने घेऊन त्याच्या गळ्यात टाकला, आणि निघून. त्याचा मुलगा होता शमिक ऋषींचा मुलगा होता शृंगी. ह्या ऋषींचं नाव शमिक, मुलाचं नाव शृंगी. तो पण प्रचंड तेजस्वी ऋषिकुमार, लहानच असून इतकं त्याच्यामध्ये सामर्थ्य होतं. तो आला आणि बघितलं वडिलांच्या गळ्यामध्ये साप, आणि ते ध्यान करतायत. आणि त्याने इतका त्याला राग आला की कोणी टाकला माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये साप, जेव्हा की ते ध्यान करतायत. जो कोणी असेल तो आजपासून 7 दिवसात तक्षक नाग चावून मरून जाईल. शापवाणी उच्चारली मुलाने, पण तरी ती खरी होणार, कारण त्याचं तेवढं शुद्ध हृदय आहे. थोड्या वेळाने त्या ऋषींची समाधी, आणि तो रडायला लागला. तो जो मुलगा होता शाप देऊन रडायला लागला मोठ्याने. मुलाचं रडणं ऐकून ह्यांची समाधी भंग पडली. ते जागे झाले, गळ्यात साप दिसला, त्यांना काही विशेष वाटलं नाही, त्यांनी उचलून बाजूला टाकून दिला. आणि मग मुलाला विचारलं काय झालं, तू का रडतोस? म्हणता की ते मी असा शाप दिला, ज्यांनी कोणी तुमच्या गळ्यात साप टाकला तो मरेल म्हणून. म्हटलं अरे हे काय तू केलंस? आपला राजा परीक्षित तो अतिशय चांगला आहे, तो आहे तिथे राज्यावर, म्हणून आपण इथे निर्धास्तपणे ध्यान, साधना सगळं करू शकत आहोत. आपल्याला काही कमी जास्त असेल तर तो पुरवतो, काही धोका असेल तर तो रक्षण करतो. किती चांगला तो राजा आहे. झाली असेल एखाद वेळेस चूक, भूक लागली होती, तहान लागली होती, दमला होता, झालं असेल एखाद वेळेस, हे तू बरोबर नाही केलंस.
ठीक आहे जा आता, कमीत कमी त्याला जाऊन सांग तरी की असा असा शाप मिळाला आहे, त्याला जे काही आवश्यक असेल ते तो करेल. मग तो शृंगी जाऊन फक्त त्याला सांगतो की असा असा शाप तुला दिला गेलेला आहे. बरं, त्याच्या अगोदर हा जो परीक्षित आहे तो ज्यावेळेला त्या ऋषींच्या गळ्यामध्ये साप टाकून परत येतो राजवाड्यात, त्या वेळेला काय घडतं पहा. आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने छान लक्ष देण्यासारखा मुद्दा आहे. बऱ्याच वेळेला आपण देवाची कृपा काय म्हणतो की माझ्याकडून काही नियमभंग झाला, काही अपराध गुन्हा घडला, पण तरी देवाने मला शिक्षा नाही करू, हां, तर ती देवाची कृपा झाली. पण परीक्षित कसा आदर्श अधिकारी श्रोता कसा होता पहा, हा गुण महत्त्वाचा आहे भागवत ऐकायला. तो म्हणतो घरी गेल्याबरोबर त्याचा एकदम डोळे खाडकन उघडतात, म्हणतात अरे मी हे काय केलं, त्या ऋषींच्या गळ्यामध्ये मी साप टाकला, असा कसा मी वागलो, असा कसा मी विपरीत विचार केला की माझा आदर सत्कार ऋषींनी केला पाहिजे, खरी तर मी ऋषींची सेवा केली पाहिजे, मी त्यांना काय पाहिजे ते पुरवलं पाहिजे. पण हे कसं काय झालं देवा, माझ्याकडून मोठीच चूक झाली, पुन्हा कधीही अशी चूक होऊ नये म्हणून तुम्हाला मोठ्यात मोठी शिक्षा दे, मला खूप मोठी सजा व्हावी, तीच मी तुझी कृपा समजेन, जेणेकरून मी कधी असा विचार करणार नाही. असा तो पश्चाताप करत होता, इच्छा करत होता. तेवढ्यात तो शृंगी ऋषी येऊन त्याला सांगतात की 7 दिवसांनी तुमचं मरण होणार आहे, असा माझ्याकडून शाप तुम्हाला दिला गेला आहे. तर त्यावेळेला परीक्षित म्हणतात धन्यवाद देवा, हीच तुझी कृपा आहे की तुझं माझ्यावर लक्ष आहे आणि माझ्याकडून एक चूक झाली पण दुसरी कधीच होऊ नये असं तुम्हाला वाटतं आहे, म्हणून तुम्ही हे असं करून आणलात, खूप खूप आभार. बघा, कृपा कधी कधी कठोर असते, त्याला कठोर अनुग्रह म्हणतात आणि इंग्लिशमध्ये त्याला ब्लेसिंग्स इन डिस्गाईज म्हणतात. आपल्याला तेव्हा जरी शाप पडला तरी, तर अशा प्रकारे त्याला ते मिळतो, शाप मिळतो. आणि त्यानंतर म्हणजे नीचम अनादिवत कृतम, परीक्षित स्वतःला बोलून घेत असतो, अहो मया नीचम अनादिवत कृतम निरागसी ब्रह्मणी गूढ तेजसी तदस्तु कामं घनिष्कृताय यथान कुर्याम पुनरेव मद्धा साधू मेने. अच्छा, आता त्याच्यानंतर परीक्षितला जेव्हा हे समजतं की 7च दिवसामध्ये आपला मृत्यू आहे, तर त्यावेळेला तो ताबडतोब निर्णय घेतो, आपला मुलगा जन्मेजय त्याला राज्यावर बसवतो आणि स्वतः नेस्त्या वस्त्रानिशी सर्वसंग परित्याग करून येऊन गंगाद्वार म्हणजे हरिद्वार इथे येऊन बसतो आणि म्हणतो 7 दिवस मी आता भगवंताच्या आराधनेत त्याच्या ध्यानात घालवणार आणि नंतर तर मृत्यूच आहे, तर तोपर्यंत मी इथे बसणार. आणि त्याचा तो निश्चय समजल्याबरोबर कितीतरी ऋषी मुनी चांगले महात्मे असे साधू संत तिथे गोळा होतात त्याच्या अवतीभोवती आणि सगळेजण म्हणतात की महाराज आम्ही पण बसू तुमच्याबरोबर, आम्ही आहोत तुमच्याबरोबर, रात्रंदिवस आपण हरिकीर्तन म्हणून. अहो वयम धन्यतमान रूपाणां महत्तमानुग्रहणीयशीला राज्ञां कुलं ब्राह्मणपादशौचात् दूरात् विसृष्टं बतगर्ह्यकर्मः. परीक्षित म्हणतो तुमच्या सगळ्या महानुभावांची मोठीच कृपा, माझ्याकडून तर इतकं वाईट कर्म घडलं पण तरी तुम्ही आलात न बोलवता आणि तुम्ही इथे राहणार आहात, तुमची कृपा होणार आहे, तुमचा सत्संग मला मिळणार आहे. सर्वे वयं तावदिहास्महेद्य कलेवरं यावदसौ न विहाय लोकं परं वेजस्कं विशोकं यास्त्ययं भागवत प्रधान. आता ते पण म्हणतात की हो हो हा चांगला भक्त आहे आणि आपण इथे राहूया जोपर्यंत की हा शरीर आपलं सोडत नाही. आता त्याच वेळेला तिकडून शुकदेवांचं आगमन होतं भगवंताच्या प्रेरणेने. पहा भगवंताची रचना. तत्राभवद् भगवान् व्यासपुत्रो यदृच्छया गामटमानो नपेक्षः अलक्षलिंगो निजलाभतुष्टः मृतश्च बालैरवधूतवेषः. पूर्णपणे आत्मसंतुष्ट, स्वतःमध्येच संतुष्ट असलेले शुकदेवजी तिकडून आले. निजलाभतुष्टः, जसं भगवद्गीतेमध्ये म्हटलं ना की स्वतःच्या द्वाराच, स्वतःमध्येच आणि स्वतःच क्रीडा म्हणजे खेळत पण असतात, संतुष्ट पण असतात, रती पण त्याच्याचमध्ये असते आणि तृप्त पण असतात. तर तसे ते शुकदेवजी तिथे आणि कुठल्याही प्रकारचं बाह्य त्यांचं वेश जो आहे त्याच्यामध्ये टिळा माळ किंवा काही जटा किंवा काही वस्त्र, केशरी वस्त्र वगैरे असं कुठलंही चिन्ह नाही आहे, पण तरी ते ह्या सगळ्याच्या पलीकडे गेलेले
असे ज्ञानी आहेत शुकदेव महाराज. बोलिये शुक महाराज की जय. प्रत्युचितास्ते मुनियश्वासनेभ्य स्थलक्षणापि गुणवर्चसम. त्यांचं तेज इतकं होतं, 16-17 वर्षाचे होते आणि इतके सुंदर दिसायचे. सगळं धूळ वगैरे अंगावर मापलेली होती की त्यांच्या त्या रूपाने, त्या माधुर्याने सगळे छोटे मुलं, स्त्रिया, युवक सगळे त्यांच्या मागे मागे जायचे आपोआपच. इतकं त्यांचं असं चार्म जो आहे व्यक्तिमत्वाचा तो असा होता, आकर्षक होते एकदम. मग ते आले तर आपोआपच सगळे इथले जे एकदम बुजुर्ग आणि मोठे अनुभवी सगळे ऋषीमुनी आलेले होते परीक्षिताच्या जवळ, ते सगळे उठून उभे राहिले. असं म्हणतात की कोणी जेव्हा महान व्यक्ती येते तर तेव्हा आपल्यातले प्राण त्यांच्या पायाशी जायला उठून आपल्यातून निघून जायला बघतात. तेव्हा जर का आपण उठून उभे राहिलो तर ठीक आहे, प्राण आपल्यातच राहतात, अन्यथा ती आपली शक्ती जायला निघते त्यांच्याकडे. म्हणून आपल्याकडे प्रथा आहे की मोठी माणसं आली की उठून उभं राहायचं. पहिल्यांदा त्यांना नमस्कार करायचा, त्यांच्यापुढे वाकायचं, त्यांना बसायला द्यायचं, पाणी द्यायचं आणि त्यांच्यासमोर पाय लांब करून वगैरे बसायचं नाही. आपल्याकडे ज्या प्रथा आहेत नाही ते खूप त्यांचा अर्थ आहे सगळ्या दृष्टीने. नंतर म्हणतात की अहो अद्य वयम ब्रह्मन् सत्सेव्या क्षत्रबंधवः कृपया अतिथीरूपेण भवद्भिस्तीर्थका कृताः. परीक्षित राजाला आश्चर्य वाटतं, शुकदेव महाराज स्वतः आले. आणि शुकदेव महाराजांची आणखीन एक ख्याती होती बघा. असं म्हणतात की शुकदेव महाराज कोणाचीही आसक्ती होऊ नये, मायेत सापडू नये म्हणून सतत भ्रमण करत असत. एका ठिकाणी जास्तीत जास्त तेवढाच वेळ राहायचे जेवढ्या वेळात गाईचं दूध काढून होईल आणि ते दूध यांना देतील भिक्षा म्हणून आणि ते दूध घेतील तेवढाच वेळ राहत असत, बाकी फिरत असत असं म्हणतात. तर परीक्षिताला पण अशी भीती वाटली की इथून पण कदाचित ते लगेच जातील की काय, म्हणून मग तो काय करतो, आता पृच्छामी संसेद्यं योगिनां परमं गुरुं पुरुषस्येह यत् कार्यं म्रियमाणस्य सर्वथा यत् श्रोतव्यम् अथो जप्यं यत् कर्तव्यं रुभि प्रभो स्मर्तव्यं भजनीयं वा ब्रूहि यद्वा विपर्ययम्. तर तो म्हणतो की हे इथे जास्त वेळ बसतील असं काहीतरी केलं पाहिजे. मग काय करावं, म्हणजे की मी ह्यांना प्रश्न विचारतो खूप खूप खूप, म्हणजे त्यांचं उत्तर देण्याच्या निमित्ताने हे जास्त वेळ बसतील. आणि कारण हे ज्ञानी आहेत, त्यांना सगळंच माहिती आहे. मग तो त्यांना प्रश्न विचारतो की म्रियमाण म्हणजे जो मरू घातला आहे, मुमूर्षू, डेथ बेडवर जो आहे. आता परीक्षित म्रियमाण आहे, 7 दिवसांनी मरण त्याचं नक्की आहे. तर अशा म्रियमाण व्यक्तीने काय केलं पाहिजे. आता आपण पण सगळे म्रियमाण आहोत की नाही, म्रियमाण आहोतच, कारण ज्या अर्थी जन्म झाला आहे त्या अर्थी मरण निश्चित आहे. जातस्यहि ध्रुव मृत्यू. जो जन्मला आहे, कोणी विचारलं तुम्हाला भविष्य येतं का, पण की भविष्य बाकीचं तर नाही, पण एक निश्चित भविष्य आहे तुझं की तू कधी ना कधी मरशील, हे निश्चित भविष्य खरं ठरणार. तर त्याप्रमाणे त्याने की मरू घातलेल्या माणसाचं कर्तव्य काय आहे. नंतर श्रोतव्य, ऐकलं काय पाहिजे, काय ऐकण्यासारखं आहे. जप्यम, कशाचा जप केला पाहिजे. कर्तव्यम, काय कर्म केलं पाहिजे. स्मर्तव्यम, कशाचं स्मरण केलं पाहिजे. आम्ही काय स्मरण करतो, आम्ही स्मरण करतो की आमच्या मुलांच्या लग्नामध्ये यांनी किती पाकिट दिलं होतं, आहेर टाकला होता, आता त्यांच्या नातवाच्या लग्नाला आम्ही जातो तर आम्ही पण तेवढं देऊ. किंवा 25 वर्षापूर्वी यांनी मला असं म्हटलं होतं आहे ना. तर अशा काही काही गोष्टी आम्ही स्मर्तव्य ठरवतो. ते म्हणतात भजनीयम वा यद्रुही, आणि कशाची सेवा केली पाहिजे, कशाचं भजन केलं पाहिजे, कशाचं ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे आणि ते इतरांना दिलं पाहिजे. तर अशा त्यांनी प्रश्न विचारले. तर तेव्हा ते सांगायला लागले अंते नारायण स्मृती, ज्यामुळे आपल्याला शेवटी देवाची आठवण येईल असं कार्य केलं पाहिजे जीवनभर. कारण शेवटी कशाची आठवण येईल, जे आपण जीवनभर करतो आहे त्याचीच आठवण येईल. समजा आपण ते लोकरीचं काम करत बसलो जीवनभर, तर आपल्याला शेवटी पण लोकरच दिसेल आहे ना, आणि त्या सुया वगैरेच आठवतील आणि ते सगळे टाके वगैरे आठवतील. जी काय पण जीवनभर करू तेच आठवेल रात्री. एक माणूस असाच मृत्यूशय्येवर होता. तर तो म्हटला की राजेश, त्याचा मुलगा राजेश, तर की हाँ पापा हम हैं यहाँ. गिरीश, हाँ पापा मैं यहाँ हूँ आपके दाहिने बाजू. सुरेश,
पापा मैं अपने बाहर से ये लूँ, दिनेश आप मैं यहाँ हूँ पाव के यहाँ, पण अरे सारे के सारे यहाँ आहे तो दुकान में कौन है. म्हणजे हा स्वतः एवढं सगळं सोडून चाललेला आहे, पण तरी त्याला तीच चिंता आहे की हे सगळं कसं होईल म्हणून. आणि कोणी एक दुसरा जेव्हा असा पडला होता म्हणजे की व व वा वा सू सू सू, लोकांना वाटलं की हा वासुदेव वगैरे म्हणतोय वाटतं. म्हणजे नाही, वासरू वासरू वासरू, ते मागच्या दारावर वासरू ते झाडू खाते बघा, त्याला हाकलून द्या. तर शेवटी आपण तेच करू, तेच आठवेल, तोच विचार मनात येईल, जे आपण जीवनभर केलं हे आपोआप घडेल यांत्रिकपणे. पण असं सांगतात मुकुंदमाला जी आहे त्याच्यामध्ये असं म्हणतात की कंठावरोधे, शेवटी आपला गळा जो आहे तो चोकअप होतो. कशाने? कारण पित्त, कफ, वात हे सगळं येतं. हे 3 दोष आहेत ना, त्रिदोष. तर ह्याच्यामुळे शेवटी संपूर्ण कफ छातीमध्ये येतो, खरखर घरघर लागते. आणि मग हे सगळं झाल्यावर श्वास घेता येत नाही. मग कुठला देव आणि कुठलं त्याची आठवण? आपण ते श्वास घेण्यासाठी झगडतो, घरघर होतं, खूप अस्वस्थ होऊन जातो, भीती वाटते, दुःख होतं. तर तिथे देवाची आठवण करणंच शक्य नाही आपण, जर का जीवनभर केली नसेल तर. म्हणून शेवटी येण्यासाठी आपण जीवनभर पूजा अर्चा, भजन, श्रवण, मनन, लेखन, कीर्तन हे केलं पाहिजे, तरच आपल्याला ते शेवटी आठवेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला आपण जन्मभर करतो तर त्यावेळेला भगवान स्वतः ग्वाही देतात की तू इतकी मनापासून माझी पूजा अर्चा आणि सगळं केलं आहेस, तू काही चिंता करू नको, शेवटच्या क्षणी मी काळजी घेईन आणि मी पाहीन की तुझं व्यवस्थित होतं आहे सगळं. तर ते भगवान ना आपल्या खांद्यावर योगक्षेमम वहाम्यहम अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम वहाम्यहम. तर अशा प्रकारे दोन्ही प्रकारे फायदाच फायदा. आपण केलं जीवनभर म्हणून पण येणार आणि भगवान स्वतः पण जबाबदारी घेणार. तर म्हणून जीवनभर आपण भक्तीचं केलं पाहिजे. कुर्वन्ने वेह कर्माणे जी जी विशेष शतकं समाहा. आणि नुसती भक्ती सांगण्यासाठी कामं टाळायची नाही, पलायनवाद नाही करायचा. तर सगळी कर्तव्य उत्तम रीतीने करून, आता घरातले लोक आहेत त्यांना खायला पिला घालणं आपलं कर्तव्य आहे आणि इतरही. आता खरं तर वानप्रस्थ आहे स्त्रियांसाठी पण ठीक आहे. आता आपल्याला मुलांच्या ताब्यात दिले समजा, तर मग तिथे नूनं भगवतो ब्रह्मन् गृहेषु गृहमेधिनं न लक्ष्यते ह्यवस्थानमपि गोदोहनं क्वचित. तर हे सांगितल्यानंतर एवं अभाषितपृष्ठस्तराज्ञाश्लक्ष्णया गिरा प्रत्यभाषत धर्मज्ञो भगवान बादरायणीही. प्रथम स्कंद समाप्त. हरिओम तत्सत. तर इथं पहिला स्कंद समाप्त होतो. ते ह्यांनी प्रश्न विचारले, आता शुकदेव उत्तर द्यायला सुरुवात करतील, अगोदर देवाचं स्मरण करून नंतर. तर त्यामुळे तोपर्यंत आपण पण थांबूया आणि आरती करायला घेऊया. हां, 1 मिनिट भगवंताचं नाव घेऊ, माझ्यानंतर म्हणा. आदिशेषा अनंत शयना, येतंय ना? श्रीनिवासा श्री व्यंकटेशा, आदिशेषा अनंत शयना, श्रीनिवासा श्री व्यंकटेशा, रघुकुल तिलका रघुरामचंद्रा, रघुकुल तिलका रघुरामचंद्रा, सीतापते श्रीरामचंद्रा, आदिशेषानंत शयना, श्रीनिवासा श्री व्यंकटेशा, राधापते गोपाळ कृष्णा, राधापते यदुकुलभूषण यशोदानंदन, यदुकुलभूषण यशोदानंदन, राधापते
पन्नगभूषण कैलासवासा पन्नगभूषण कैलासवासा गौरीपते शिवशङ्कर शम्भो गौरीपते शिवशङ्कर शम्भो आदिशेषानन्तशयना श्रीनिवासा श्रीवेङ्कटेशा अंजनीतनया श्रीरामदूता अंजनीतनया श्रीरामदूता वायुकुमारा श्रीहनुमन्ता वायुकुमारा श्रीहनुमन्ता आदिशेषानन्तशयना श्रीनिवासा श्रीवेङ्कटेशा श्रीनिवासा श्रीवेङ्कटेशा 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 प्रिय श्री कृष्णचंद्र भगवान की श्री सद्गुरुनाथ महाराज की ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शांति 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 हरि ओम श्री गुरुभ्यो नमः हरि ओम श्री